माहिती. श्री वालावलकर हे केवळ आर्किटेक्ट नसून मुंबई व महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेल्या जे स्कूल ऑफ आर्ट्स या महाविद्यालयात ते प्राध्यापक आहेत. त्याचबरोबर पुनर्विकास प्रकल्पासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणजे PMC म्हणूनही ते काम करतात. टिळकनगर, विद्याविहार, मुलुंड पूर्व, नाहूर आदी भागाप्रमाणेच बोरिवली पश्चिम, दहिसर आणि चारकोप याही ठिकाणच्या पुनर्विकास प्रकल्पाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. एक प्रथित यश आणि नामवंत PMC म्हणून त्यांची ओळख आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या इमारत क्रमांक 18, 19 व 20 मधील रहिवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही महिलांनी त्यांना निमंत्रित केले आहे. प्रारंभी श्री वालावलकर हे आपल्याला पुनर्विकास प्रक्रियेची माहिती देतील. त्यानंतर उपस्थितांना आपल्या शंका विचारण्याची संधी देण्यात येईल. तरी मी आता श्री वालावलकर यांना त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान सुरू करण्याची विनंती करते. तत्पूर्वी मिस्टर वालावलकर प्लीज. हो. इमारत क्रमांक 18, 19 आणि 20 येथील उपस्थित सर्व सभासदांचे प्रथमतः मी आभार मानतो. तर काहींनी सांगितलं व्याख्यान वगैरे काही नाही आहे. असं म्हणा की एक हितगुज आणि आज जो काही जो 24-25 वर्षाचा जो काही अनुभव आहे तो एक अनुभव फक्त तुमच्याशी शेअर करण्यासाठी इथे आलो. त्यातून जे काही उद्बोधक आहे ते घ्या. जे वाटतं की नाही आपल्याला पटत ते आपण बाजूला ठेवूया. आपला हेतू इतकाच आहे की आपल्याला पुनर्विकास पाहिजे आणि जर पुनर्विकास पाहिजे तर ती प्रक्रिया एवढी गुंतागुंतीची आणि क्लिष्ट स्वरूपाची आहे. तर ती सुगम कशी करता येईल ती आपल्याला समजून घेतली तर म्हणावी तितकी काही कठीण नाही आहे. त्यात आपला सहभाग जर असेल तर आपल्याला हळूहळू ह्या गोष्टी समजत जातात. तर या दृष्टीने आज जो काही माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे तो फक्त आपल्याशी मांडतोय आणि मला एवढी खात्री आहे की अगदी 100% नाही तर निदान 60-70% तरी आपण इकडनं निघाल त्यावेळी आपल्याला ह्या प्रकल्पाविषयी पुनर्विकास म्हणजे काय, ती प्रक्रिया कशी राबवायची, त्यातल्या प्रक्रिया कशा आहेत आणि प्रत्येक स्टेपवर आपल्याला काय प्रिकॉशन्स घ्यायचे, काय काळजी घ्यायची, जेणेकरून पुढच्या ज्या काही विदारक गोष्टी होतात ज्या आपल्याला नको असतात, न विकासक येतो किंवा तो आल्यानंतर तो सक्षम नसतो हे नंतर कळतं आणि मग काही कायदेशीर बाबी त्यात उद्भवतात. तर ह्या होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो याच्यावर थोडी आपण चर्चा करूया. चर्चा जेव्हा सुरुवात होईल त्याच्यानंतर कदाचित आपल्याला प्रश्न असतील आणि या प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून माझ्या मते हा विषय अधिक चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचेल याची मला खात्री आहे. पुनर्विकास म्हटल्यानंतर तो कसा करायचा इथपासून सुरुवात होते. ज्यांना काही माहिती असतं ते आघाडीने पुढे येतात, पण अशी एक वेळ येते की नाही आता पुढे काहीच होत नाहीये आणि ह्या सगळ्या बाबी उद्भव होत होत्या. म्हणून महाराष्ट्र सरकारने 2009 साली प्रथमतः ही प्रक्रिया कशी राबवायची याच्यासाठी काही मार्गदर्शक तत्व तयार केले. खरं तर गाईडलाईन्स आधीपासूनच होत्या. MCS ऍक्ट म्हणजे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कायद्यामध्ये कलम आहे 79 ज्याला आपण सरसकट म्हणजे जिथे जिथे पुनर्विकास होतोय किंवा जिथे चालू आहे प्रक्रिया राबवत आहे तिथे विचारलं आपल्या ओळखीच्या कोणालाही तर ते सांगतील तुम्हाला की अरे 79A करताय की नाही. मग हे 79A काय आहे. तर 79A हे खरं सांगायचं तर एक कायद्यातला एक कलम आहे आणि या कलमामध्ये फार काही नाहीये. अगदी शांत सांगायचं आणि सोपं सांगायचं तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पुनर्विकास कसा करायचा याची मार्गदर्शक तत्व आहे. त्याच्या पलीकडे काहीच नाहीये. आणि ही मार्गदर्शक तत्व इतक्या सुगम पद्धतीने त्याच्यामध्ये
सांगितली गेली आहेत आणि ती जर आपण समजून घेतली तर हा काही फार मोठा विषय नाही. 3 जानेवारी 2009ला प्रथमतः ही मार्गदर्शक तत्व सरकारने तयार केली. त्याप्रमाणे प्रक्रिया राबवायला सुरुवात झाली. बघा, कुठलंही तत्व जेव्हा पुढे येतं, कुठली गाईडलाईन्स येते, कुठली मार्गदर्शक प्रणाली तयार होते, त्याच्यामागे काहीतरी कारणं असतात. बहुतेक ठिकाणी पारदर्शकता नसणे हा एक महत्त्वाचा भाग होता आणि ह्या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता कशी आणता येईल ह्याच्यासाठी ही तत्व तयार केली गेली. जर ह्या तत्वांचा अवलंब आपण केला, ही वापरली, त्याचा उपयोग केला, तर मला नाही वाटत की कुठे आपल्याला ठेच लागू शकेल किंवा खाचगळगे जरी असतील तरी ते आपण पार करू शकतो. ही जेव्हा तत्व 2009ला चालू झाली, बरेचसे पुनर्विकास या पद्धतीने सुरू झाले आणि होता होता जसा कायद्यानुरूप बदल होत असतात तसं ह्या तत्वांमध्ये बदल केले गेले आणि मग 4 जुलै 2019ला पुन्हा एकदा नव्याने याच गाईडलाईन्समध्ये ही जी काही मार्गदर्शक तत्व आहे त्यांच्यामध्ये थोडेफार फेरबदल केले गेले जे काळानुरूप गरजेचे होते. आणि या पद्धतीने जर आपण प्रक्रिया राबवली तर आपण ती चांगल्या पद्धतीने पूर्णत्वास नेऊ शकतो. एक सक्षम विकासक आपण निवडू शकतो जेणेकरून आपण आपल्या इमारतीचा चांगल्या पद्धतीने पुनर्विकास करू शकतो. तर ही तत्व काय आहेत, ही प्रणाली काय आहे याच्याशी थोडक्यात सांगतो, कारण तसं विषयाचा जो काही गाभा आहे तो खूप मोठा आहे आणि थोडासा क्लिष्ट आहे. तो शक्य तेवढा सोपा करून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. या तत्वामध्ये एक सिंपल गोष्ट अशी आहे की प्रथमतः आपल्याला पुनर्विकास हवाय का हे तिथे राहणाऱ्या सभासदांनी ठरवायचं. जर आम्हाला हवाय तर मग आम्ही तो करू शकतो. एक लक्षात घ्या, पुनर्विकास हा संस्थेचे सभासद करत असतात. म्हणजे काय की पुनर्विकासाची पहल आहे, सुरुवात जी आहे त्या संस्थेच्या एकूण सभासदांपैकी कमीत कमी 25% सभासद एवढ्या सभासदांनी जर संस्थेच्या कार्यकारी समितीला एक पत्र दिलं की आम्हाला पुनर्विकास हवा आहे, तर खऱ्या अर्थाने या पुनर्विकास प्रक्रियेला सुरुवात होते. म्हणजे विषय लक्षात घ्या की माझ्या जर इमारतीत 100 लोक आहेत तर फक्त 25 लोकांनी जाऊन सांगण्याची गरज आहे की आम्हाला पुनर्विकास हवा. म्हणजे सुरुवात ही मुठभर लोकांनीच होते. असं नाही की 100 जण एकत्र पहिल्या दिवशी येतील, नाही येणार, कारण प्रत्येकालाच त्या विषयाचं महत्त्व वाटत असतं नसतं, गांभीर्य असतं नसतं, हे सगळे विषय असतात. जेव्हा चर्चेतून आपण पुढे जातो त्यावेळी हळूहळू ती मोठ बांधली जाते. म्हणजे सुरुवात करताना पहिल्यांदा फक्त 25% सभासदांनी संस्थेच्या कार्यकारिणी समितीला एक पत्रव्यवहार करायचा आहे की आम्हाला आमच्या इमारतीचा काही डागडुजीकरण आहे किंवा काय आहे याच्यासाठी अजून काही आर्थिक गोष्टी न करता आम्हाला पुनर्विकास हवा आहे. डागडुजीकरण आवश्यक आहे, पण जर ते खर्चिक होत असेल आणि त्याने फार काही फायदा होत नसेल तर मग आम्हाला पुनर्विकास हवा. हे पत्र मिळाल्यानंतर कार्यकारिणी समितीला 79A 79A ची जी काही प्रणाली आहे त्याच्याप्रमाणे पहिली सभा घेणं आवश्यक आहे, जी विशेष सर्वसाधारण सभा असेल. विषय लक्षात घ्या की प्रत्येक विशेष सर्वसाधारण सभा हा सगळ्यात महत्वाचा भाग जो पुनर्विकास प्रक्रियेसाठी राबवला जाणार आहे, पुनर्विकासासाठी ती सभा घेतली जाणार आहे, अशी प्रत्येक सभा ही कोरम असलेली असली पाहिजे. कोरम म्हणजे काय, तर जेवढी सभासद संख्या आहे त्याच्या 2/3 लोक, 2/3 सभासद हे तिथे उपस्थित असले पाहिजे. बघा, जनरली जेव्हा तुमची ऑडिटची सभा असते किंवा जनरल बॉडी असते, आपण कोरम असतो तेव्हाही 2/3 कोरम असतो, पण जर कोरम झाला नाही तर अध्यक्षांच्या परवानगीने तो विषय आपण पुढे नेऊ शकतो. म्हणजे विदाऊट कोरम सुद्धा सभा घेतली जाते, निर्णय पास केले जातात आणि ते निर्णय इतर अनुपस्थित सभासदांना सुद्धा बांधील असतात. पण पुनर्विकासाच्या सभेसाठी ही गोष्ट लागू होत नाही. त्यामुळे पुनर्विकासाची सभा तर पहिली लागू शकते, पण त्या सभेमध्ये कोरम असणं हे महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. पुनर्विकासाच्या कुठच्याही सभेसाठी एकूण सभासद संख्येच्या 2/3 एवढा कोरम असणं हे अत्यावश्यक. अशी जर सभा असेल की जिथे कोरम नाही आणि काही निर्णय घेतले गेले तर ते कायद्याच्या कक्षेमध्ये चॅलेंज होऊ शकतात.
ते कुठच्याही कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकतात. म्हणून पहिली गोष्ट अवेअरनेस असणं महत्वाचं आहे की पुनर्विकास खरंच हवा आहे का, ती गरज आहे का, का ते फक्त मलाच वाटतं आणि इतरांना कोणाला वाटतच नाहीये. ह्याच्यासाठी सर्व सभासदांमध्ये एकजूट माहित नाही होऊ शकते नाही, पण ऍटलिस्ट मेजॉरिटी तरी व्हायला पाहिजे की मॅक्झिमम लोकांना हे वाटलं पाहिजे, सभासदांना हे वाटलं पाहिजे की आम्हाला पुनर्विकास हवा आहे, आणि मग ही पहिली सभा होऊ शकते. या सभेमध्ये फार काही नाहीये. ह्या सभेमध्ये एवढंच आहे की उपस्थित सभासदांनी एकमताने किंवा मेजॉरिटीने बहुमान्यतेने प्रस्ताव पारित करायचा आहे की आम्हाला पुनर्विकास हवा आहे. आणि मग त्याच्यानंतरचा जो भाग आहे हा त्या संस्थेच्या कार्यकारिणी समितीच्या हातात जातो. कारण शेवटी कार्यकारिणी समिती ही आपण सभासदांनी निवडून दिलेली आहे, आपल्या वतीने ते काम करत असतात. आणि म्हणून एकदा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ठराव पास झाला की पुनर्विकास हवा आहे आणि तो बहुमताने पास झाला, कोरम असणाऱ्या सभेमधून पास झाला, तर तो सगळ्या अनुपस्थित सभासदांना सुद्धा लागू होतो. हे विषय लक्षात घ्या. म्हणजे मी पुनर्विकासाला विरोध करतोय म्हणून मी सभेला गेलो नाही आणि म्हणजे मी माझं मत दिलं नाही. जर सभेचा कोरम असेल आणि त्या कोरमने एक मताने जर ठराव पास केला की पुनर्विकास हवा, तर तो त्या सभेला उपस्थित नसणाऱ्या सभासदांना सुद्धा कायद्याने बंधनकारक आहे. म्हणजे मी उपस्थित नाही राहिलो, केवळ विरोधासाठी विरोध केला आणि घरी राहिलो आणि माझं मत दिलं नाही म्हणून मी पुनर्विकास प्रक्रियेमध्ये सम्मिलित नाही, हे होऊ शकत नाही. बहुमताचा जो निर्णय असतो तोच पुढे घेतला जातो. आणि ह्याच्यासाठी इव्हन हायकोर्टाच्या जजमेंट्स आहेत की जनरल बॉडीचा जो डिसिजन आहे, कोरम असणाऱ्या जनरल बॉडीचा जो डिसिजन आहे तो सगळ्यांना बंधनकारक आहे. जनरल बॉडी सुपरसीड्स, सगळ्यात सुप्रीम पॉवर संस्थेमध्ये कोणाचं जनरल बॉडी. कोणी एक सभासद, दोन सभासद किंवा कार्यकारी समिती नाही. कार्यकारी समिती ही फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर असणारी एक संस्था आहे किंवा संस्थेमधल्या काही सभासदांनी बांधलेली एक मोठ आहे. त्यांनी ही सगळी प्रक्रिया राबवायची. पण प्रत्येक प्रक्रियेसाठी महत्वाचं कोण आहे तर जनरल बॉडी. त्यांना अधिकार आहेत, त्यांनी ठराव पास करायचे आणि त्यांनी ही प्रक्रिया पुढे न्यायची. एकदा आपण ठरवलं की पुनर्विकासासाठी जायचं, सभा घेतली, त्या सभेमध्ये ठराव पास झाला की मग कार्यकारिणी समितीला काय करायचंय तर त्यांना ही प्रक्रिया पुढे राबवण्यासाठी आपल्या संस्थेच्या पुनर्विकासाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी रादर एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, म्हणजे ह्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीशी रिलेटेड असणारा एखादा आर्किटेक्ट असेल किंवा ॲडव्होकेट असेल किंवा RCC कन्सल्टंट असेल, ज्यांना ही प्रक्रिया माहिती आहे, त्याच्यामधले खाचकळगे माहिती आहेत, इथे किती FSI जनरेट होऊ शकतो, तो काय पद्धतीने वितरित केला जातो आणि तो कुठल्या टप्प्याने त्याच्यामध्ये खर्चाच्या बाबी असतात. आपल्याला हे सगळं झाल्यानंतर हा जो काही XYZ FSI मिळेल तो आपल्याला सभासदांना त्याच्यातून किती बेनिफिट देता येतील. बघा, रेंट ह्या तर गोष्टी मिळणारच आहे, पण आर्थिक स्वरूपात जो काही हार्डशिप कॉम्पेन्सेशन आहे हे कसं मिळू शकेल, किती एक्स्ट्रा एरिया मिळू शकेल, ह्याचं एक संपूर्ण टॅब्युलेशन, एक रिपोर्ट ज्याला आम्ही फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणतो. हा फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्यासाठी हा प्रकल्प अधिक चांगल्या पद्धतीने टेक्निकल ग्राउंड्सवर समजून घेण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त होणं हे गरजेचं आहे. मग जनरल बॉडी एकदा अप्रूव्ह झाल्यानंतर कार्यकारिणी समितीला आपल्याला पहिल्यांदा काय करायचं तर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यासाठी त्यांना काही निविदा मागवायच्या, काही ऑफर्स मागवायचे. बघा, निविदा हा शब्द म्हटल्यानंतर प्रत्येक जणांच्या मनात हा विचार येतो की मला न्यूजपेपरमध्ये त्याच्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट द्यावी लागेल, खर्चाचा भाग आला, 5-25 हजार रुपये खर्च करावे लागतील, आम्हाला नाही करायचे. काही हरकत नाही. निविदा, कुठल्याही प्रकारच्या निविदा पुनर्विकास प्रकल्पातल्या या मॅन्डेटरी नाही की तुम्ही न्यूजपेपरमध्ये ॲड देऊनच मागवायच्या. तुम्ही बाय हँड म्हणजे हस्ते याचा अर्थ काय, आज या संस्थेमध्ये एवढे सभासद आहेत, याच्यामध्ये कोणाच्या ना कोणाच्या ओळखीचा एखादा आर्किटेक्ट असतो, एखादा ॲडव्होकेट असतो किंवा त्यांच्या कुठल्या तरी रिलेटिव्हच्या इथे एखादी अशी पुनर्विकास प्रक्रिया राबवलेली असते, तिकडचं कोणीतरी ओळखीचं असतं, प्रत्येकाच्या ओळखीचं असतं. आपल्याला ह्या ओळखीमधून सुद्धा अशा निविदा मागवता येऊ शकतात. असे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, त्यांचे ॲड्रेसेस घ्यायचे, त्यांना कॉन्टॅक्ट करून आपण त्यांना रिक्वेस्ट करू शकतो
की आमच्या इथे पुनर्विकास प्रक्रिया राबवायची, जर आपण इंटरेस्टेड असाल तर आमच्या संस्थेला ह्या तुम्ही जर तुमचं इंटरेस्ट लेटर पाठवलं तर संस्था त्याचा विचार करेल. या पद्धतीने सुद्धा आपण ही प्रक्रिया राबवू शकतो. असं 79च्या गाईडलाईनमध्ये कुठेच मेन्शन केलेलं नाहीये की तुम्ही न्यूजपेपरमध्येच पब्लिकेशन करायचं. फक्त ह्या गोष्टीसाठी तुम्हाला पुन्हा एकदा जनरल बॉडीची परमिशन घ्यावी लागेल की जनरल बॉडीमध्ये ठराव मांडायचा की बाबा आपल्याला आर्थिक बाबी शक्यतो आपल्याला नाही करायच्या आहेत किंवा गुंतवणूक नाही करायची आहे, तर ज्यांच्या कोणी ओळखीच्या आहेत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार PMC त्यांना आपण इन्व्हाइट करूया. मग कमीत कमी 5-7 ज्या काही तुमच्याकडे येतील त्याच्याप्रमाणे निविदा एकदा तुमच्याकडे आल्या त्याची एक छाननी करायची. ती कार्यकारिणी समिती छाननी करेल आणि ही छाननी झाल्यानंतर जो आपल्याला योग्य वाटेल अशा 3 जणांची निवड आपण करतो. या 3 जणांची झालेली निवड ही पुन्हा एकदा जनरल बॉडीच्या समोर ठेवली जाते. लक्षात घ्या, छाननी फक्त करण्याचे अधिकार कार्यकारिणी समितीला आहे, निवड करण्याचे अधिकार जनरल बॉडीला आहे. जनरल बॉडीमध्ये पुन्हा एकदा हा विषय मांडला जाईल, संपूर्ण तक्ता त्यांच्याकडे दिला जाईल. जेव्हा आपल्याकडे 5 आल्या, 7 आल्या, 10 आल्या, एवढ्या निविदा आल्या त्या एवढे आपल्याला इंटरेस्ट लेटर प्राप्त झाले आणि मग ह्याच्यामध्ये आम्हाला हे जे काही टॅब्युलेशन केलं त्यांचा अनुभव, त्यांनी अजून कुठे कुठे आपल्या परिसरात कामं केलेली आहेत किंवा काय जे काही तुमची छाननी करण्याची क्रायटेरिया तुम्ही ठरवला असेल त्याप्रमाणे आपल्याला हे 3 जण योग्य वाटले तर ह्या 3पैकी आता त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, त्याला जनरल बॉडीने अप्रुव्हल द्यायचं. पुन्हा एकदा ठराव मांडला जाईल आणि मग सर्वानुमते किंवा मेजॉरिटीने ज्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करायची त्याची नियुक्ती केली जाईल. म्हणजे आपण 3रा टप्पा पूर्ण केला. पहिला टप्पा होता पुनर्विकास प्रक्रिया सुरू करण्यासाठी 25% सभासदांनी रेक्विजिशन लेटर देणार, रिक्वेस्ट लेटर समितीला देणार. 2रा टप्पा हा 25% सभासदांनी दिलेल्या रेक्विजिशन लेटरवर त्या संस्थेच्या कार्यकारिणी समितीने जनरल बॉडी लावणं आणि ह्या जनरल बॉडीमध्ये पुनर्विकास हवा आहे या एका गोष्टीसाठी फक्त ठराव मांडणं आणि तो बहुमताने पास करणं. आणि 3रा टप्पा, एकदा हा पुनर्विकास प्रकल्प राबवायचा हे ठरवलं की त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यासाठी एक टेक्निकल असिस्टंट लागतो, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार लागतो, PMC लागतो, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट लागतो. तर याच्यासाठी आपल्याला निवड करायची. मग ही निवडीची प्रक्रिया ही पूर्ण झाली. हा 3रा टप्पा. आता जेव्हा आपण असा एखादा प्रकल्प घेतो बघा, कार्यकारिणी 5 जणांची असते, 7 जणांची असते, 9 जणांची असते, 11 जणांची असते. या 11 जणांना त्यांचे काही व्याप असतात. प्रत्येक जण काही डिव्होटेडली त्या ह्याच्यासाठी नसतो, म्हणून त्यांच्यावर सुद्धा पूर्ण भार द्यायला लागू नये म्हणून बऱ्याचशा संस्थांमध्ये एक रिडेव्हलपमेंट कमिटी म्हणजे संस्थेतले असे काही सभासद असतात जे समितीवर नाही आहेत पण त्या विषयाशी किंवा पुनर्विकास प्रक्रियेशी किंवा ह्या पर्टिक्युलर फील्डशी, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीशी कुठल्या ना कुठल्या मार्गाने कनेक्टेड आहेत. कोणी आर्किटेक्ट असतं, कोणी इंजिनियर असतं, कोणी एखाद्या डेव्हलपरच्या ऑफिसमध्ये काम करत असतं, कोणी लिगल फील्डमधलं असतं की ह्या पर्टिक्युलर फील्डविषयी, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीविषयी त्यांना माहिती असतं. अशा लोकांची एक मोट आपण बांधू शकतो ज्याला आपण रिडेव्हलपमेंट कमिटी म्हणतो. ही रिडेव्हलपमेंट कमिटी मेन कमिटी जी आहे, कार्यकारिणी समिती आहे, या समितीला मदत करण्यासाठी असते. यांनी काय करायचंय की पुढची जी प्रक्रिया आहे ती सुगम करण्यासाठी, ती अधिक चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी म्हणून मुख्य कमिटीला जे आहे त्यांना मदत करायची. त्याच्यासाठी लागणारी सगळी कामं त्यांनी करायची. निर्णय घेण्याचे अधिकार नाही. निर्णय घेण्याचे अधिकार हे केवळ आणि केवळ जनरल बॉडीला आहेत. ते ठराव कोण मांडू शकतं तर कार्यकारी समितीच मांडू शकते. ती रिडेव्हलपमेंट कमिटी मांडू शकत नाही. पण त्याच्यासाठी जी काही स्पेडवर्क आहे, त्याच्यासाठी जी काही आधीची कामं सगळी करायची आहे, ही कामं ह्या रिडेव्हलपमेंट समितीमार्फत आपण करून घेऊ शकतो. आणि म्हणून ही रिडेव्हलपमेंट कमिटी बऱ्याच ठिकाणी एक गठीत केली जाते आणि त्याच्या मार्फत हे काम अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. मग ह्या रिडेव्हलपमेंट कमिटीवर कोण येऊ शकतं? विषय लक्षात घ्या, इथे सभासदच हवा ही बाब नाही. कारण रिडेव्हलपमेंट कमिटीला तसं म्हणायला गेलं तर कुठल्याही कायद्याच्या कक्षेत ती नाहीये. फक्त त्या विषयाची माहितगार असणारा, ज्ञानी असणारा, त्या विषयाशी संबंधित असणारा, पुनर्विकास या पर्टिक्युलर सब्जेक्टशी संबंधित असणारा अशा कुठचाही व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष, या समितीवर असू शकतो. आपल्याला केवळ आपल्या
संस्थेच्या चांगल्या पुनर्विकासासाठी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यायचा, हा एवढाच त्याच्यामधला गाभा आहे. त्यामुळे असं कुठेच नाही आहे की तो पुनर्विकास समितीवर असणारा, रिडेव्हलपमेंट कमिटीवर असणारा हा सभासदच असला पाहिजे, नाही. मग एखादा तुमच्या संस्थेमध्ये एखादा इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग असणारा स्टुडंट पण असतो, जो खूप ग्रेसफुल असतो, त्याला माहिती असतं बिल्डिंग कशी बांधायची याची माहिती असते. एखादा आर्किटेक्टचा स्टुडंट असतो, एखादा लॉ ग्रॅज्युएट असतो, तर तुम्ही त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेऊ शकता. त्याला काहीच गरज नाही की तो सभासदच पाहिजे. आज बराचसा स्त्री वर्ग इथे दिसतोय, त्यांनाही काही माहिती असते, त्यांच्याकडे शिक्षण असतं, ते विषय समजून घेऊ शकतात, काम करण्याचा हुरूप असतो, इच्छा असते, त्यांच्याही ज्ञानाचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. इन शॉर्ट, रिडेव्हलपमेंट कमिटी ही केवळ ही प्रक्रिया सुगम करण्यासाठी म्हणून राबवलेली किंवा नियुक्त केलेली एक समिती आहे. कायदेशीर अधिकार त्यांना काहीच नाही, कुठलेही निर्णय ते घेऊ शकत नाही. पण निर्णय कसा घ्यावा, कुठल्या पद्धतीने घ्यावा, कुठला निर्णय योग्य होऊ शकतो, याच्यासाठी जी काही पार्श्वभूमी तयार करायची, जो काही एक अभ्यास मुख्य समितीबरोबर शेअर करायचा आहे किंवा त्यांच्याकडे मांडायचा आहे, जेणेकरून निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने आणि पारदर्शकतेने करता येईल, याच्यासाठी ही कमिटी काम करेल. म्हणजे आपल्याला चौथा टप्पा आपण पार करतो की आपण रिडेव्हलपमेंट कमिटी तयार करतो. आणि मग ह्याच्या नंतरची जी पूर्ण प्रक्रिया आहे ही रिडेव्हलपमेंट कमिटी आणि मुख्य कमिटी ह्यांच्या जे काही चर्चा होतील, ह्यांच्या काही सभा होतील, ह्यांच्यामध्ये जी काही विचारांची देवघेव होईल, त्याच्यामधून ही पुढची प्रक्रिया राबवली जाईल. मग ह्याच्या पुढच्या प्रक्रियेत काय होणार आहे की आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये जो PMC अपॉइंट केला, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आपण जो नियुक्त केला, या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला आपल्या संस्थेविषयीची संपूर्ण माहिती देणं. म्हणजे काय तर हा भूखंडाचं क्षेत्रफळ किती, आता आपली म्हाडा लँड आहे, मग म्हाडाचा लेआउट आहे हा, मग त्याची काही मार्गदर्शक तत्व आहेत, हे कुठल्या पद्धतीने इथला पुनर्विकास होऊ शकतो. आमचं जे DCPR आहे, डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन, थोडक्यात सांगायचं तर इथे बांधण्यात येणारी इमारत कुठच्या पद्धतीने आम्ही बांधू शकतो याची काही प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये 33.5 नावाचा एक कलम आहे. या 33.5 अन्वये इथला पुनर्विकास होऊ शकतो. तर मग त्याच्यासाठी आवश्यक असणारी जी काही कागदपत्र आहेत ही प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला हँडओव्हर केली जातात. त्यांचा तो अभ्यास करतो. तो अभ्यास करून तो अभ्यास एक फिजिबिलिटी रिपोर्टच्या माध्यमातून की या प्रकल्पाचे जर पुनर्विकास प्रकल्प झाला तर याच्यामधून संस्थेच्या सभासदांना काय काय फायदे मिळू शकतात. फायदे इन द सेन्स व्हॉट की आता मी माझ्या ज्या काही घरामध्ये राहतोय त्याचा काही XYZ एरिया आहे, तर त्याच्यापेक्षा जास्त अधिक किती एरिया मिळू शकतो, किती चटई क्षेत्रफळ मिळू शकतं, आपल्याला किती कॉर्पस निधी मिळू शकतो, आपल्याला अजून काय सुखसुविधा मिळू शकतात, पार्किंग किती मिळू शकेल आणि इमारत किती मोठी उंच होऊ शकेल. म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या टेक्निकल आहेत. ह्या भूखंडाचा अभ्यास करून त्याच्याबरोबर बनणाऱ्या इमारती कशा असतील याचा काही विचार करून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट हा संस्थेच्या कार्यकारिणी समितीला देतो. हा रिपोर्ट एकदा मिळाला की त्याच्यावर समिती विचार करते आणि पुन्हा एकदा जनरल बॉडी लावली जाते. कारण हा रिपोर्ट, हा जो काही फिजिबिलिटी रिपोर्ट प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांनी दिलेला आहे समितीकडे, तो पुन्हा एकदा जनरल बॉडीमध्ये मान्य होणं, विशेष सर्वसाधारण सभेमध्ये तो मान्य होणं हे बंधनकारक आहे. आणि म्हणून एकदा पुन्हा आपल्याला एकत्र यायचं आणि हा जो काही प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांनी जो फिजिबिलिटी रिपोर्ट दिलेला आहे तो आपल्याला संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये पुटअप करायचा. या सभेला प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार स्वतः उपस्थित असतात. त्यांचा रिपोर्ट ते संपूर्ण सगळ्या सभासदांना समजावून सांगतात. त्याचे प्रोज अँड कॉन्स, त्याचे प्लस पॉईंट्स काय, त्याचे निगेटिव्ह पॉईंट्स काय, या प्रकल्पातले खास खळगे काय असू शकतात, काय पद्धतीने हा प्रकल्प राबवला गेला पाहिजे, आपल्या इथे येणारा विकास ह्याची आर्थिक सक्षमता किती पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा पूर्ण उहापोह या जो काही फिजिबिलिटी रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये केलेला असतो. आणि तो रिपोर्ट प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार ज्यांनी तो तयार केलाय ते स्वतः सभासदांना समजावून सांगतात. सभासद एकदा कन्व्हिन्स झाले की तो रिपोर्ट ऍक्सेप्ट केला जातो, ठराव पास केला जातो की PMCनी जो काही रिपोर्ट आपल्या समोर ठेवलाय
त्याच्याप्रमाणे आपल्याला किती अधिकचं क्षेत्रफळ मिळणार, किती रेंट मिळणार, कॉर्पस मिळणार, शिफ्टिंग चार्जेस किती मिळणार, इतर सुखसुविधा किती मिळणार, आपल्याला रेंट, आपल्याला पार्किंग मिळणार आहे की नाही मिळणार आहे, साधारण किती उंच इमारती होऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे तत्वतः मान्य करतो. आणि त्या सभेमध्ये एकदा फिजिबिलिटी रिपोर्ट मान्य झाल्यावर पुढच्या प्रक्रिया राबवण्यासाठी आपण PMC, आपली कार्यकारिणी समिती आणि जी काही रिडेव्हलपमेंट समिती आहे यांना आपण गो अहेड करतो. मग पुढचा टप्पा, 5वा टप्पा झाला, तर 6वा टप्पा, की याच सभेमध्ये एक निर्णय असा घेतला जातो की ही जी प्रक्रिया पुढे राबवायची, आता विकासक बोलवायला पाहिजेत. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांनी तुम्हाला एक कुंडली तयार करून दिली, त्याच्यामध्ये ग्रह नक्षत्र तारे कुठे आहेत आणि त्याच्याप्रमाणे काय काय फायदा होता, काय काय नुकसान होणार आहे, सगळं तुम्हाला दिलेलं आहे. आता ह्या बेसिसवर आपल्याला ठरवायचंय की आपल्याकडे विकासक आला पाहिजे. मग जसं आपण PMC अपॉइंट करताना निविदा काढल्या, तसंच पुन्हा एकदा विकासक निवडीसाठी आपल्याला निविदा तयार करायच्या. परत जनरल बॉडीचा डिसिजन महत्वाचा, की आपल्याला निविदा काढायच्या आहेत का, एक आपल्याला मार्गदर्शक प्रणाली तयार करायची आणि ती फक्त बाय हँड, हस्ते आपल्याला वितरित करायची. जसे आपण PMC सिलेक्ट करताना आपले कॉन्टॅक्ट वापरले, तसेच कॉन्टॅक्ट पुन्हा एकदा वापरायचे आणि मग एक सक्षम विकासक आपण इथे इन्व्हाइट करायचा. प्रत्येकाच्या ओळखीतून, आज एवढे जर सभासद आहेत तर एक ना एक कुठेतरी आपल्या ओळखीचा असतो, त्यांना आपण रिक्वेस्ट करायची की आमच्याकडे अशा असा पुनर्विकास प्रकल्प राबवला जातोय, जर आपण तयार असाल, आपली इच्छा असेल तर आपण कृपा करून इथली निविदा घेऊन जाऊया. आता हा निविदेचा ड्राफ्ट जो आहे हा PMC आपल्याला तयार करून देतो संस्थेला. त्याच्यामध्ये ढोबळमानाने काय वस्तू असतात, तर एकतर ह्या भूखंडाचं क्षेत्रफळ किती, हा भाडा लेआउटचा प्लॉट आहे, याच्यामध्ये एकूण सभासद संख्या किती आहे, आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये संस्थेमध्ये असणारे जे सभासद आहेत त्यांचा चटे क्षेत्रफळ किती आहे. आणि ह्या बेसिसवर आपल्याला एक एवढी जरी ढोबळमानाने माहिती मिळाली तर बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑनलाईन आहेत. DP रिमार्क्स काय, रोडचं विड्थ काय, या सगळ्या गोष्टी ऑनलाईन अवेलेबल असतात. या बेसिसवर विकासक आपल्याला ऑफर देतात. त्या ऑफरचा पण एक आपण ड्राफ्ट तयार करू शकतो की आपल्याला नक्की काय काय हवं आहे विकासकाकडून प्रायमा फेजी, म्हणजे जस्ट इन्व्हाइट करण्यासाठी. तर आपल्याला पहिली गोष्ट पाहिजे, विकासक आपल्याला काय काय लाभ देणार आहे, किती एरिया देणार, किती रेंट देणार, किती शिफ्टिंग चार्जेस देणार, किती डिपॉझिट देणार, काय पार्किंग देणार, कॉर्पस पण किती देणार, सुखसुविधा इतर काय काय देणार. एवढ्या जरी गोष्टी आपल्याला मिळाल्या तरी एक टेक्निकल भाग पूर्ण होतो. पण विकासक फक्त ह्याच गोष्टींवर निवडायचा आहे का, तर नाही. विकासक जो कोणी निवडणार तो आर्थिकदृष्ट्या तेवढा सक्षम असला पाहिजे. मग त्याची आर्थिक तो सक्षम आहे की नाही हे ठरवण्यासाठी म्हणून त्याचे ऑडिटेड बॅलन्स शीट, त्याने आतापर्यंत केलेले प्रकल्प ते कुठल्या पद्धतीचे आहेत, ते किती क्वांटमचे आहेत, त्याच्यामध्ये त्याची आर्थिक गुंतवणूक किती होती, त्याची फर्म जी आहे ही प्रोप्रायटरी कन्सर्न आहे का प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का पब्लिक लिमिटेड कंपनी आहे का LLP आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे इन शॉर्ट विकासकाची कुंडली आपण मागवून घेऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आल्यानंतर पुन्हा एकदा PMCचा रोल येतो. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो. विकासकाकडून आलेली ऑफर म्हणजे टेक्निकल पार्ट झाला आणि त्याची आर्थिक सक्षमता सिद्ध करणारी कागदपत्र म्हणजे त्याची कंपनी कुठल्या स्वरूपाची आहे, त्याच्या मागील 3 वर्षात त्यांनी कुठे कुठे कामं केली आहे, ती कामं काय स्वरूपाची होती, म्हणजे त्यात पुनर्विकास प्रकल्प होते का. आता जर आपल्या इथे विचार केला तर 100 कोटीचा जर माझा प्रकल्प आहे तर तो 100 कोटीचा प्रकल्प राबवण्याएवढी त्याची आर्थिक सक्षमता आहे का हे सिद्ध करणारी कागदपत्र आपण त्याच्याकडून मागवतो, त्याचा अभ्यास केला जातो आणि मग ज्या काही प्राप्त निविदा आहे त्या प्राप्त निविदांमधून आपण सर्वानुमते 3 किंवा 5 निविदा शॉर्टलिस्ट करतो. त्या पुन्हा एकदा जनरल बॉडी समोर ठेवल्या जातात. बघा, प्रत्येक गोष्ट महत्वाचा निर्णय हा केवळ आणि केवळ विशेष सर्वसाधारण सभाच घेऊ शकतो आणि विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे तुम्ही सभासद. बघा, आपल्याला आपले हक्क माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक सभा ही आपण भले माझा विरोध असेल हरकत नाही, पण मला ती सभेला उपस्थित राहणं आवश्यक आहे. मला माझं मत व्यक्त करता आलं पाहिजे. विरोधाला विरोध करण्यापेक्षा सुद्धा जर तात्विक काही गोष्टी असतील, जर एखादी गोष्ट खरंच चुकत असेल तर ती समजावून सांगणं आणि इतरांचं होणारं नुकसान
आणि अनुषंगिक स्वतःच होणारं नुकसान आपल्याला थांबवता येऊ शकेल. तर त्यासाठी पहिली गोष्ट पुंगात ही मनाशी बांधा की मी भले माझा विरोध आहे पण मी सभेला येणार, कारण मला पण पुनर्विकास हवा आहे कुठे ना कुठे. तर इतरांचं भलं होतं तर माझंही व्हायला पाहिजे, नुकसान तर काहीच नाही त्याच्यामध्ये, मला माझ्या खिशातून तर काही टाकायचं नाही. आणि मग पुन्हा एकदा जनरल बॉडी समोर हे जे काही निविदा आलेल्या आहेत, ज्या पीएमसीने त्याचा अभ्यास केलेला आहे, या अभ्यासपूर्ण निविदा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मांडल्या जातात. पुन्हा एकदा पीएमसीचा रोल येतो की ह्या निविदा नक्की काय आहेत, ह्याचा अभ्यास त्यांनी जो केलेला आहे त्याचा एक तुलनात्मक मी पूर्ण करतो सर, मग आपण पुन्हा एकदा येस ओके. इंग्लिशमध्ये त्याला टेंडरिंग म्हणतात. ॲक्च्युली टेंडरिंग म्हटल्यानंतर मी आधीही सांगितलं की ते न्यूजपेपरमध्ये वगैरे करावं लागतं, पण असं 79च्या गाईडलाईन्समध्ये कुठेही नाही आहे. तुम्ही बाय हँड पण ते मागवू शकता, तो टेंडरिंगचा भाग झाला. थोडंसं डिटेलमध्ये मी नंतर बोलतो टेंडरिंग याविषयी, फक्त आपण गाईडलाईन्स आधी समजून घेऊ. आणि मग एकदा विकासक निवडीसाठी हे निविदा किंवा हे टेंडर्स आली, ह्याचा पीएमसीने अभ्यास केला, हा अभ्यास विशेष सर्वसाधारण सभेसमोर मांडला की मग सभा त्याच्यावर निर्णय घेते की ह्या काही ज्या प्राप्त निविदा आहेत, या प्राप्त निविदांमधून आपल्याला योग्य आणि सक्षम असा विकासक कोण वाटतो ह्याच्यावर चर्चा केली जाते. आणि सर्वानुमते ॲटलिस्ट 3 तरी निविदा आपण फायनल करतो की बाबा हे 3 लोक योग्य वाटतात. आणि मग या 3 जणांना इन्व्हाइट केलं जातं जनरल बॉडी समोर. त्यांनी जनरल बॉडी समोर यायचं आहे, त्यांनी त्यांचा अनुभव स्वतः सांगायचा आहे, त्यांनी त्यांच्या कंपनीचं जे काही प्रेझेंटेशन आहे, जेणेकरून लोक कन्व्हिन्स होतील, सभासद कन्व्हिन्स होतील, त्यांना खात्री पटेल की हा विकासक आम्हाला आमचं घरकुल पुन्हा एकदा उभारून देऊ शकेल. ही इतपत खात्री पटवण्यापुरता जर त्याच्याकडे आपल्याला काही माहिती आहे आपल्याला वाटलं तर आपण अशा विकासकाला नियुक्त करू शकतो. आणि मग हे जे काही शॉर्टलिस्ट डेव्हलपर्स आहेत, विकासक आहेत, त्यांचं प्रेझेंटेशन घेतलं जातं. ही पुन्हा एकदा हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर, ही पण विशेष सर्वसाधारण सभा आहे, ही सभा झाल्यानंतर त्याच सभेमध्ये आपण तत्वतः मान्य करतो की आपण कोणाबरोबर जातो, कुठला विकासक ए बी सी डी जे कोणी आहेत ते, त्याच्यामध्ये चर्चा करून आपण एका विकासकाला इन प्रिन्सिपली मान्य करतो. म्हणजे ऍक्च्युली आपल्या ह्या पुनर्विकास प्रक्रियेचा तत्वतः एक टप्पा पूर्ण होतो, जो आपल्या संस्थेपुरता मर्यादित आहे किंवा आपल्या संस्थेच्या सभासदांनी त्यांच्या एकत्रीकरणातून, त्यांच्या एकजुटीतून तो करायचा आहे. हा पहिला टप्पा आपण पूर्ण करतो. आणि मग याच्यानंतर तो विकासक आपल्याकडे येतो, तो त्याचं जर काही त्याला ऑफर अजून रिवाईज करायची असेल तर ते गोष्टी केल्या जातात. एक फायनल कन्सॉलिडेटेड ऑफर, एक पूर्ण जे काही अपडाऊन त्याला करायचे असेल तर त्या केले जातात. आणि मग ह्या संपूर्ण प्रक्रिया एकदा पूर्ण झाली की मग त्याचे प्लॅन्स आपल्याकडे येतात, ते तत्वतः मान्य झाले तर इन प्रिन्सिपली आपण पुढे जातो. आणि मग जर शेवटचं शिक्कामोर्तब आहे जे ऑथॉरिटीकडून केलं जातं, 79A ची प्रक्रिया पूर्ण करण्याचं जे आहे की इन कॅमेरा मीटिंग, ज्या मीटिंगमध्ये डेप्युटी रजिस्ट्रारचे रिप्रेझेंटेटिव्ह इथे हजर असतात, त्यांच्या उपस्थितीमध्ये सभासद विकासकाच्या निवडीवर शिक्कामोर्तब करतात. ही अंतिम सभा. आणि ह्या सभेनंतर आपल्याला त्याचं लेटर मिळतं आणि एक प्रक्रिया, विकासक निवडीची एक प्रक्रिया ही पूर्ण होते आणि आपण पुढच्या मार्गाला मार्गस्थ होतो. ही संपूर्ण म्हणजे अगदी ढोबळमानाने सांगायची तर ही एवढी 79ची प्रोसिजर आहे. थोडीशी क्लिष्ट आहे, त्याच्यात बऱ्याचशा सभा आहेत, वारंवार भेटणं आहे. पण जर मला माझं घर पाहिजे आहे आणि ते पण चांगल्या पद्धतीने पाहिजे, चांगल्या विकासकाकडून पाहिजे, म्हणजे आज विकासकाला आणि उद्या तो पळून गेला ही परिस्थिती नको हवी असेल तर मग आपल्याला थोड्याशा पेन्स घेणं आवश्यक आहे. प्रत्येकाने आपला थोडा थोडा खारीचा वाटा घेतला, थोडासा वेळ जर दिला, आपलं जे काही जुजबी थोडंफार ज्ञान आहे ते आपण जर संस्थेच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये लावलं तर मला नाही वाटत की कुठला पुनर्विकास होऊ शकेल. मला काय हवंय, माझे हक्क काय आहेत, माझे अधिकार काय आहेत, हे जर मला माहिती असेल तर मला नाही वाटत की कुठली प्रक्रिया ही खंडित होईल किंवा ती पूर्णत्वास जाणार नाही. ती 100% पूर्णत्वास जाऊ शकेल. फक्त आपल्याला काय करायचंय तर आपल्याला सजग राहायचंय, डोळस राहायचंय. आपले कान आणि डोळे हे उघडे असले पाहिजे. समोर काय होतंय ह्याची माहिती आपण स्वतः घेतली पाहिजे. ठीक आहे, मी पुनर्विकास समितीमध्ये नाही,
मी रिडेव्हलपमेंट कमिटीमध्ये पण नाही, पण म्हणून मी घरी बसू का? काही गरज नाही ना. मला ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सुद्धा सम्मिलित होता येतं, कुठल्याही समितीवर न राहता. एखादा विकासक आला, विकासकास गुगल केलं तर आपल्याला त्याची सगळी कुंडली मिळते. आपण स्वतः जाऊ शकतो, काही चांगली माहिती असेल ती देऊ शकतो, काही चुकीची माहिती असेल तर ती आपण आपल्या सभासदांना देऊ शकतो, जेणेकरून तुमची निवड प्रक्रिया जी आहे ही चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. म्हणजे जेणेकरून नंतर पश्चाताप करण्याची वेळ कोणावरच येणार नाही. फक्त महत्वाचं काय की प्रकल्प का रखडतात, मी ते कोणावर दोषारोप करत नाही, त्यामुळे चुकीचं मानू नका. पण आज 2009 पासून 2023 म्हणजे ज्या वेळेपासून ही 79च्या मार्गदर्शक तत्व आली तेव्हापासून आज तक आहेत अनेक संस्थांचे PMC मी केले आहेत. पण रखडलेले जे काही प्रकल्प आहेत ना त्याला कारण हे विकासकापेक्षा सुद्धा, विकासक असतो नाही म्हणत नाही, पण बऱ्याच अंशी सभासद असतात. सभासदांमध्ये नसणारी एकजूट असते, सभासदांमध्ये असणारे स्वार्थ असतात. आपण ह्या जर गोष्टींना फाटा दिला तर आपण नक्की एक चांगला विकासक निवडू शकतो, जो आपल्या मताप्रमाणे मनाप्रमाणे आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपण त्याच्याकडून मिळवू शकतो. आपण सगळ्यांसाठी जर करायचा विचार केला तर हे 100% शक्य. फक्त आपल्याला काय माहितीये की जो कोणी PMC आपण अपॉइंट केलाय, जो कोणी टेक्निकल पर्सन आपल्याला मार्गदर्शन करतोय, तो काय मार्गदर्शन करतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. मला माझे अधिकार, माझे हक्क हे ओरबाडून नाही घ्यायचे, मला ते कायद्याच्या कक्षेत बसवून घ्यायचे. एखादा प्रकल्प असा आहे धरून चाला की जिथे आपण 20% किंवा 30% एक्स्ट्रा एरिया मिळवू शकतो. माझी डिमांड आहे मला 60% पाहिजे किंवा मला 100% पाहिजे. अरे नाही होणार ना. मग ती गोष्ट टेक्निकली सिद्ध होऊ शकते, फक्त समजून घेण्याची माझी कॅपॅसिटी पाहिजे. म्हणजे प्रकल्प कसा राबवायचा यापेक्षा सुद्धा प्रकल्प का रखडतात आणि ते मी कुठेतरी अवॉइड करू शकलो तर प्रत्येक प्रकल्प पूर्णत्वास जाईल असं मला वाटतं. म्हणजे पॉझिटिव्ह पेक्षा सुद्धा कुठच्या निगेटिव्ह गोष्टींमुळे प्रकल्प रखडणार आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि ते जर आपल्या इथे होत असेल तर त्याला कसा आळा घालायचा हे सगळ्यांनी एकत्रित बसून ठरवलं पाहिजे. बघा, संस्था ही सभासदांनी बनवलेली आहे. संस्था ही सभासदांच्या भल्याकरिता आहे. त्यामध्ये मेजॉरिटीचं जे भलं होईल, मेजॉरिटीचा जो डिसिजन असेल ज्याने सगळ्यांचं भलं होणार आहे, तो असा प्रत्येक डिसिजन घ्यायला माझं सहकार्य असलं पाहिजे. ही जर भावना प्रत्येक सभासदाच्या मनात असेल तर मला नाही वाटत की कुठचीही पुनर्विकास प्रक्रिया ही रडत खडत खंडित होत पुढे जाईल. बघा, अडथळे हे असतातच. बऱ्याचदा 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी कोरोना आला, कोणी विचार पण नव्हता केला, प्रकल्प रखडले, पण त्याला कारण होती. बऱ्याचदा पॉलिसीज असतात ज्याच्यामुळे प्रकल्प रखडतात. हे टेक्निकल रिझन झालं, पण ते आपण समजून घ्यायचं. एखाद्या वेळी काय होतं की जो काही पुनर्विकास प्रक्रिया राबवली जाते ती योग्य पद्धतीने राबवली जात नाही, टेक्निकल ग्राउंड्सवर राबवली जात नाही. प्रकल्प आपण जेव्हा विकासक निवडतो, विकासक जी आपल्याला ऑफर देतो तीच प्रॉपर आहे की नाही हेच आपल्याला माहिती नसतं. तो विकासक मोठा आहे, त्यांनी ऑफर दिली ती योग्य असेल या बेसिसवर आपण पुढे जात असतो आणि त्याच्यामुळे मग पुढचे खाचखळगे येतात. म्हणून प्रक्रिया राबवताना ती सुयोग्य पद्धतीने राबवा. तुम्हाला जेवढी समजेल उमजेल तेवढी प्रॉपरली करा. मी असं नाही म्हणत की 100% सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत, नाही आहेत. मलाही कळतं, आज 23 वर्ष ह्या फील्डमध्ये आहे, 24 वर्ष मला माहिती आहे की 100% ती राबवली जाऊ शकत नाही. पण मॅक्झिमम जर तुम्ही ह्याचा फायदा घेतला, ही तत्व समजून घेतली, ही गाईडलाईन्स काय हे समजून घेतलं आणि ते राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न जरी केला तरी पुनर्विकास प्रक्रिया ही बरीचशी सुगम होऊ शकेल. बघा, शेवटी कसं आहे माहिती, एकजूट महत्वाची. तत्व कायद्याने बनवलेली आहे. सुप्रीम कोर्टच्या असे काही डिसिजन्स आहेत की त्याच्यामध्ये हेही मेन्शन केले की 79 हे मॅन्डेटरी नाही. म्हणजे हे जे काही गाईडलाईन्स मी तुम्हाला सांगितले हे पाळणं गरजेचं नाही. पण हायकोर्ट लगेच काय म्हणतं की जिथे 100% लोक एकत्र होऊन पुनर्विकास करतात, कोणीच अपोज नाही, तिथे हे शक्य आहे. पण असं नसतं. एका कुटुंबामध्ये सुद्धा मतभेद असतात. इथे तर 100 जणांचं 200 जणांचं कुटुंब असतं, मग इथे काय करायचं? इथे पण मनभेद असणार, पण ते बाजूला ठेवून एकजुटीने एक दिलाने एकाच गोष्टीसाठी जर आपण आलो पुढे तर माझ्या मते हे सगळं व्यवस्थित होऊ शकेल. बाकी PMC त्याचं काम करत असतो.
पुनर्विकास समितीमध्ये जे कोणी तुमचे टेक्निकल असतील ते त्यांचं काम करतात. ठराव मांडणं, सभा घेणं, सभा ठरवणं, त्या प्रॉपरली पारित करणं, ह्या सगळ्या गोष्टी कार्यकारी समितीची जबाबदारी आहे. ती त्यांची जबाबदारी घेत असतात. प्रत्येकाने जर आपापली जबाबदारी समजून उमजून ती पार पाडली तर मला नाही वाटत की कुठच्याही पुनर्विकास प्रक्रियेमध्ये काही अडथळे येऊ शकतील. आणि जिथे अडथळे असतात, म्हणजे विना अडथळा तर कुठचंच काम नसतं, पण जिथे कुठेतरी प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन कुठेतरी असतं. फक्त आपल्याला ते शोधायचं असतं. कदाचित थोडा वेळ जातो, पण ते मिळतं. ह्याच्यावर माझा प्रामाणिक विश्वास आहे. आणि एवढंच सांगतो की फार काही नाही, म्हणजे चर्चा म्हणणार नाही, पण ह्या ज्या गप्पा गोष्टी आहेत ना, ह्या त्याच्यासाठीच आहेत. समजून घ्या, प्रक्रिया समजून घ्या. मी करू शकत नाही असं कुठलीच गोष्ट नाही, मी करू शकतो. हे जर आपण ठरवलं, प्रत्येकाने आपला खालीचा वाटा उचलला, तर ही प्रक्रिया अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण राबवू शकतो. हा विश्वास आधी स्वतःमध्ये घ्या. बघा, मला जर प्रक्रिया हवी आहे, मला जर पुनर्विकास हवा आहे, तर माझ्या एका रेक्विजिशन लेटरने सुद्धा समितीला भाग पाडलं जातं की तो सभा घ्यायची आहे त्यांना. हा माझा अधिकार आहे, हा चुकीचा नाही आहे, पण मला अधिकारांचीच जाणीव नसते, मग पुढच्याच गोष्टी होत नाही. मी नागरिकांना ऑलरेडी 79च्या गाईडलाईन शुद्ध मराठीतल्या दिलेल्या आहेत. तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता, वाचू शकता. त्यातलं नाही काही समजलं तर नक्की पुन्हा मला बोलवा, मी येईल, सांगेन. बघा, जर एखादं चांगलं काम होत असेल तर त्यासाठी माझं कुठल्याही मोबदल्याविना माझं सहकार्य आहे. नो डाऊट, मी काय सोशल वर्क नाही करत आहे, पण काही गोष्टी अशा असतात ना की जिथे एखादी चांगली गोष्ट होते तर नक्की सहकार्य आहे. या परिसरामध्ये माझी अनेक कामं चालू आहेत. आता 12-15ला सुद्धा माझीच PMC आहे. त्याच्यानंतर कोसांबो नगर मी करतोय. महिंद्रा अँड महिंद्राचा प्रकल्प, जो माझ्यामध्ये 11 वर्ष रखडलेला प्रकल्प, जी काय माझं थोडंफार जुजबी ज्ञान आहे त्या ज्ञानावर मी चालू केलं. आमची आयोडी आली, व्हेकेटिंगची नोटीस आली, इथपर्यंत आम्ही पुढे गेलेलो आहोत. त्याच्यामुळे असं नाही आहे की करू शकत नाही, अशक्य काहीच नाही, फक्त प्रयत्न पाहिजे. बरं, हे लक्षात घ्या की एकटा PMC किंवा एकटा विकासक किंवा नुसती कार्यकारी समिती नाही करू शकत. जोपर्यंत सर्व सभासदांचं त्याला सहकार्य नाही, तोपर्यंत हे काम होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्र या, एकजुटीने काम करा. जर माझी कुठे तुम्हाला गरज वाटत असेल तर नक्की बोलवा, मी नक्की येईल. पुन्हा तुम्हाला जे काही माझं जुजबी ज्ञान आहे त्याच्यावर तुम्हाला माहिती देईल. त्याचा फायदा जर झाला तर मला आनंद होईल. पण एक वेळ असते, प्रत्येक गोष्ट त्याच वेळी व्हावी लागते. प्रक्रियेत उतरला आहात, मगाशी कोणीतरी मला बोललं, माझ्या लक्षात येत नाही, की 2-3 वर्ष आमचं चालू आहे पुनर्विकास, पण होत नाही. तर का होत नाही याची कारणं तुम्ही स्वतः शोधा. इंग्लिशमध्ये म्हणतो आपण की बी इंट्रोस्पेक्टिव्ह, म्हणजे आपण आतमध्ये बघायचं की हे का नाही होत आहे, कशामुळे होत नाही. दोषारोप नका करू, ह्यांच्यामुळे होत नाही, त्यांच्यामुळे होत नाही, त्यांच्यामुळे होत नाही. त्या न होण्यामागे सुद्धा आपण सुद्धा कुठेतरी कारणीभूत असतो. ह्याचा प्रत्येकाने विचार करा, ती कारणं शोधा. जर ती कारणं मिळाली तर त्याचं निर्मूलन करा आणि फ्रेश माइंडने पुढे जा. नक्की तुम्हाला यश मिळेल, एवढंच मी सांगू शकतो. थँक्यू. नमस्कार. यांनी जी आपल्याला आज माहिती दिली रिडेव्हलपमेंट विषयी आणि जे आपले टप्पे सांगितले, मला वाटतं ते टप्पे खरंच त्यांनी फार अगदी आपल्याला सविस्तररित्या सांगितलेलं आहे. जसं की आपण जेव्हा आपल्या आयुष्यातली 10वीची परीक्षा देतो आणि आपल्या शाळेत मॉडरेटरनं बोलवलं जातं की बाबा तुम्ही पेपर कसे द्यायला हवे, पेपर कसे लिहायला हवे, तुम्ही काय करायला हवं म्हणजे तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील, किंवा तुम्ही काय करू नये तिथं तुम्हाला 0 मार्क्स मिळतील. आपण असंच समजून चालूया की ही सुद्धा आपली एक परीक्षा आहे आणि या परीक्षेत आपण सर्वांनी उतरायला हवंय. अगदी मी म्हणते सर्वांनी उतरायला हवंय आणि आपण ही परीक्षा उत्तमरित्या डिस्टिंक्शनमध्ये आपण पास करायला हवं. आता मला वाटतं त्यांनी ज्या काही प्रक्रिया आपल्याला सांगितल्या टप्प्याटप्प्यामध्ये, त्यामध्ये मला वाटतं तुमच्यामध्ये सुद्धा काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर आपण ते प्रश्न त्यांना विचारूया. आपण त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊया. जे त्यांनी आता आपल्याला सविस्तररित्या सांगितले तरी सुद्धा आपल्याला वाटतं नाही बाबा हा माझा प्रश्न आहे, नाही मला अजून याचं उत्तर सापडत नाहीये, तर आपण हे जे आपल्याकडे आले आहेत साहेब, तर त्यांना आपण विचारून त्या प्रश्नाचं निरसन करून घेऊया. तर मला वाटतं ज्यांचे प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न घेऊया. ठीक आहे. बरं, कोणाचे प्रश्न आहेत का? आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे
की आता ही आपली म्हाडाची इमारत आहे. आता इथं कन्व्हेन्स आणि आपण म्हणू की जो अधिभार आपला जो आहे, तर त्याचा ह्या प्रक्रियेला कुठे अडथळा येतो का? चांगला प्रश्न विचारला आपण. कसं आहे म्हणजे ही जागा म्हाडाची आहे, म्हणजे मालक म्हाडा आहे. जेव्हा म्हाडाने ह्या इथे इमारती बांधल्या, आपण त्या घेतल्या, तेव्हा त्याचं काहीतरी एक मूल्य आपल्याला भरायचं होतं. हे टप्प्याटप्प्याने भरायचं होतं. बऱ्याच जणांनी ते भरलेलं असेल, काही जणांचं ते बॅलन्स असेल. तर हे मूल्य आहे जे ज्या कालावधीसाठी भरलं गेलं आणि ज्या कालावधीसाठी ते नाही भरलं गेलं. तर अशी एक कन्सॉलिडेटेड त्याची एक अमाऊंट होत जाते, ती काही लाखांमध्ये असते. मग अशा वेळी काय होतं की ती सोसायटीच्या कॅपॅसिटीच्या बाहेर जाते. सोसायटीची संस्था भरू शकत नाही आणि जोपर्यंत ही अनामत रक्कम भरली जात नाही तोपर्यंत त्या संस्थेला कन्व्हेन्स आणि लीज डीड सेल डीड मिळत नाही. म्हणजे ती हा भूखंड त्या संस्थेच्या नावावर होत नाही, तो म्हाडाचाच राहतो आणि आपण म्हाडाचे मेंबर होतो किंवा म्हाडाचे भाडेकरू राहतो असं मी म्हणतो. पण पुनर्विकास प्रक्रियेमध्ये हे अडथळा होऊ शकतात तर नाही, आजच्या तारखेला नाही. तुम्ही सगळी पुनर्विकास प्रक्रिया ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा राबवू शकता. तुम्ही पुनर्विकासाला जायचा ठराव पारित करू शकता, तुम्ही PMC अपॉइंट करू शकता, तुम्ही विकासक नियुक्त करू शकता. फक्त विकासक निवड करत असताना ती जी काही निविदा तुम्ही तयार करणार, ह्या निविदेमध्ये तुम्हाला क्लिअर कट मेन्शन करावं लागेल की जो कोणी इथे येणारा विकासक आहे त्या विकासकाने हा भार उचलायचा. कारण हा शेवटी एक आर्थिक गुंतवणूक आहे आणि ही आर्थिक गुंतवणूक कुठेतरी तुमच्या ऑफरवर थोडीफार रिफ्लेक्ट होईल, पण तुमच्यावरचा जो खर्चाचा बोज आहे तो विकासक देईल. थोडंफार मे बी तुम्हाला मिळणारा कॉर्पस कुठेतरी कमी होईल किंवा 1-2% तुम्हाला मिळणारा एरिया कमी होईल, पण त्या राहिलेल्या मूल्याचा म्हणजे त्या मूल्याचा भरणा न केल्यामुळे ह्या प्रक्रियेमध्ये बाधा येऊ शकत नाही. तुम्ही विकासक निवड करत असताना त्या विकासकाला त्या निविदेमध्ये क्लिअर मेन्शन करा की आमच्या संस्थेचं लीज डीड कन्व्हेन्स डीड झालेलं नाही. एवढं एक वाक्य जरी टाकलं तरी तो विकासक, ज्याला 33-5 ची प्रणाली माहिती आहे, ज्याने 33-5 म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आपला पुनर्विकास करणार आहोत ज्या कलमाअंतर्गत, तर त्याला ज्या अशा विकासकाला ही माहिती आहे तो पहिल्या म्हाडामध्ये जाणार. तो जाणार जय महाराष्ट्र नगर, बिल्डिंग नंबर 18, 19, 20. बाबा यांचं किती बॅलन्स आहे ड्यूज मला सांगा. मग ते सांगतील 50 लाख, 60 लाख, 70 लाख जे काय असेल ते. मग तो विचार करणार की हां, मला माझ्या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये हे मेन्शन करायचं आहे, मला खर्चामध्ये ही ॲडिशनल अमाऊंट दाखवायची आहे आणि मग त्याप्रमाणे तो तुम्हाला ऑफर देईल. म्हणजे इन शॉर्ट ही जी काही अधिभार, हे जे काही मूल्य आहे ज्याच्यामुळे तुमचं कन्व्हेन्स झालेलं नाही आहे ते तुमच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये बाधा होऊ शकत नाही. बऱ्याच ठिकाणी, म्हणजे तुमच्यासाठीच नाही, बऱ्याच ठिकाणी ही प्रक्रिया आहे की संस्थांची मूल्य भरली नाही गेली. फार थोड्या, म्हणजे आज अख्ख्या मुंबईमध्ये ना 80 लेआउट आहेत म्हाडाचे. या 80 लेआउटमध्ये जवळजवळ नाही म्हटलं तरी 1000च्या वर इमारती आहेत, पण त्या 1000मध्ये 10% इमारती पण अशा नसतील की ज्यांनी मूल्य भरलेली आहे. त्यामुळे काही काळजी करायची कारण नाही. या गोष्टीमुळे तुमच्या पुनर्विकासाला कुठेच अडथळा होणार नाही. हा, नो डाऊट तुमच्या ऑफरवर थोडासा परिणाम होईल, पण हरकत नाही ना. आज जर माझ्या खिशाला चाट नाही लागत आहे, मला माझा मालकी हक्क मिळतोय, प्लस मला माझं चांगल्या पद्धतीने घर मिळतं, तर काय हरकत आहे? काहीच मिळणार नाही अशातला. पण एवढंही काही म्हाडाचं मूल्य मोठं नाहीये. आता त्यामध्ये सुद्धा म्हाडाने वेव्हियर घेतलाय की 2019 पर्यंतचं सगळं मूल्य माफ केलंय, 19 नंतरच लागणार आहे. त्याच्यामुळे ती अमाऊंट अशी कमी होईल, पण ती आपण काढून घेऊ शकतो. ती तुम्ही स्वतः काढून घेऊ शकता. बोरिवली डिव्हिजन म्हाडामध्ये गेला तर तिथे कारकून असतात, त्यांना नुसतं तुमचा नंबर जरी दिला तरी ते तुम्हाला सांगणार. सगळं एक्सेलमध्ये काम केलेलं आहे, काही नाही मोठं आपलं डोकं चालवायचं. त्यांच्याकडे सगळं रेडी असतं. बाबा मी अमुक अमुक संस्थेचा सभासद आहे, आमच्या संस्थेचं किती मूल्य बाकी आहे, आमच्या बाबा एवढे सभासद आहेत, ते तुम्हाला सांगतील 2 दिवसांनी या, तुम्हाला ते मूल्य मिळून जाईल. हा एवढा सोपा विषय रिलेटेड झालेले आहे. जर एखादं असं धरून चला नाही, आपलं रेकॉर्ड नाही झालंय तर काही करायचं नाही. आपल्या ज्या स्लिप येतात ना टॅक्सेस भरलेल्याच्या, मेंटेनन्सच्या, त्या लास्ट पेड रिसिप्ट आहे ना, ती सगळ्या सभासदांची एक रिसिप्ट शेवटची, त्याची झेरॉक्स कॉपी त्यांना नेऊन द्यायची, तर तुम्हाला काढून देणार. काही नाही, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, एक्सेलमध्ये केलेलं वर्किंग आहे, त्याच्यामध्ये ते अमाऊंट टाकतात आणि ते तुम्हाला अमाऊंट किती फायनल आहे ते सांगतात. 2-3 दिवस 4 दिवस वेळ जातो, आपल्याला तरी कुठे घाई आहे.
आपण करू शकतो, पण ते प्रत्येक सभासदाला सांगा, काही प्रॉब्लेम नाही. आहे कोणतरी. माझा प्रश्न म्हणजे 2 प्रश्न आहेत. पहिला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 79A ही प्रक्रिया आपल्याला कंपल्सरी करावीच लागते का? आणि दुसरा प्रश्न हा आहे माझा की जर आपल्याला टेंडरिंग करायचं आहे, ऑफिशियल टेंडरिंग, तर ते का महत्त्वाचं आहे? आणि जर ते न करता आपण जर एखाद्या विकासकाला का आपली जागा दिली तर पुढे मागे आपण भविष्यामध्ये तिथे काही प्रॉब्लेम झाला तर तिथे आपल्याला ते टेंडरिंग न करता केल्यामुळे काही कोर्टामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो का? हे 2 प्रश्न आहेत. खूप चांगला प्रश्न विचारला आपण. म्हणजे माझ्या मते सगळ्या चर्चेचा गोषवारा याच्यामध्ये नाही. पहिला प्रश्न त्यांचा असा होता की 79A ही बंधनकारक आहे का? जसं मगाशी मी सांगितलं, हायकोर्टाच्या अशा बऱ्याचशा डायरेक्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये हायकोर्ट स्वतः म्हणतं की जर 100% कन्सेंट असेल, म्हणजे जर माझे जेवढे सभासद आहेत ते सगळे सभासद जर पुनर्विकास प्रक्रियेमध्ये एकमताने एक दिलाने पॉझिटिव्ह साईडला पुढे असतील तर ती प्रक्रिया मॅन्डेटरी नाही. पण असं फार थोडं होतं, त्याच्यामुळे मग ती आपल्याला राबवावी लागते. हायकोर्टाच्या 1-2 बऱ्याचशा सायटेशन्स आहेत त्याच्यामध्ये ह्या गोष्टी मेन्शन आहेत. पण 79A ही मॅन्डेटरी असेल किंवा नसेल, पण ती राबवणं का आवश्यक आहे? मी सांगितलं की पारदर्शकता येईल, विषय सगळ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचेल आणि एक चांगला विकासक आपण याच्यातून निवडू शकू. बघा, जिथे एकापेक्षा जास्त लोक आहेत तिथे मतभिन्नता असणारच, विरोध हा असणारच. त्याच्यामुळे बेटर आहे की आपण ही प्रक्रिया राबवायला पाहिजे. कायदा सांगतो 100% असेल कन्सेंट, जनरल बॉडीचा डिसिजन सुप्रीम आहे, काहीच गरज नाही. पण असं होणं थोडंसं दुरापास्त आहे, त्याच्यामुळे आपण ही प्रक्रिया राबवू. दुसरा त्यांचा प्रश्न अत्यंत चांगला होता की टेंडरिंग आपल्याला करणं आवश्यक आहे की नाही, किंवा विकासक जर विदाऊट टेंडर निवडला गेला आणि जर उद्या काही कायदेशीर बाबी उत्पन्न झाल्या तर त्या आपण कितपत कोर्टामध्ये सस्टेन करू शकू, किंवा आपल्या बाजूचा निर्णय किती चांगल्या पद्धतीने लागू शकेल, किंवा त्याला कायद्याचं पाठबळ असेल का. थोडासा विषय अजून डीपली सांगतो मी. टेंडरिंग एक्झॅक्ट प्रोसेस काय असते? टेंडर म्हणजे काय की एक ड्राफ्ट केला जातो, एक 100 पानांचा ड्राफ्ट असतो. त्याच्यामध्ये संस्थेचा पार्श्वभूमी काय, इथले सभासद किती, टेक्निकल डिटेल्स काय, ह्या सगळ्या गोष्टींचा, त्याच्यानंतर मला जे काय विकासक निवडल्यानंतर जे काही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट होणार त्याच्यामध्ये मला काय काय सुखसुविधा पाहिजे, काय पद्धतीची इमारत मला पाहिजे, याचा एक टेक्निकल रिपोर्ट, एक बुकलेट संपूर्ण तयार केलं जातं. हे जवळजवळ एक 50-60-100 पानांचं बुकलेट असतं. आणि हे बुकलेट त्याची एक कॉस्ट ठरवली जाते, 8,000 10,000 जी काय सर्वांमध्ये ठरेल ती, आणि ते आपण मार्केटमध्ये फ्लोट करतो. त्याच्यासाठी आपण एक टेंडर नोटीस करतो, निविदा सूचना जारी केली जाते, जी न्यूजपेपरमध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश पेपरमध्ये ती पब्लिश केली जाते. ही न्यूजपेपरमध्ये दिल्यानंतर म्हणजे देताना राहतात त्याचा एक पहिली कॉस्ट होते, त्या टेंडर डॉक्युमेंटची एक कॉस्ट होते. ते टेंडर घेण्यासाठी जे कोणी विकासक उत्सुक असते त्यांना त्या टेंडरची फी संस्थेला अदा करावी लागते, जी काय असेल 10,000 असेल, 15,000 असेल, 20,000 असेल. आणि मग ती टेंडरच्या प्रोसेसमध्ये ते उतरतात. आज काय झालं माहिती की पोस्ट कोविड बरेचसे विकासकांच्या माइंडसेट असा आहे, हा अनुभवातून आलेला भाग आहे, की ते ह्या टेंडर प्रोसेसमध्ये उत्सुक नसतात. ते म्हणतात शेवटी 10 टेंडर येणार, त्याच्यातला एकच सिलेक्ट होणार, उरलेलं पेमेंट आमचे पैसे गेले. जर त्यांनी महिन्याभरामध्ये 10 टेंडर आली, 10 टेंडर 20,000 रुपयाची आहे आणि कुठलंच टेंडर नाही लागलं तर त्यांचे 2 लाख रुपये गेले. त्यापेक्षा आम्ही टेंडरिंगला जात नाही, तुम्ही बाय हँड ऑफर मागवा. म्हणून मी काय सांगितलं की टेंडरला फाटा नाही द्यायचा, निविदा प्रक्रिया तर राबवायची, पण आपण त्याला एक म्हणतो ना दुसऱ्या मार्गाने जाऊया, राजमार्गाने न जाता दुसरा बायपास घेऊया. तो बायपास काय तर जनरल बॉडीमध्ये ठराव पास करा की ही गोष्ट ह्या पद्धतीने होते, की एवढी ह्याची कॉस्ट आहे, टेंडरची कॉस्ट एवढी आहे, टेंडर फ्लोट करायची कॉस्ट एवढी आहे, त्याच्यातून सुद्धा आपल्याला विकासक किती टेंडर भरून देतील हे आपल्याला माहिती नाही आहे. म्हणजे सगळेच प्रश्नचिन्ह आहेत आणि त्या प्रश्नचिन्हांसाठी आपण पैसे लावण्यापेक्षा
आपण एक कॉमन ड्राफ्ट तयार करू, ज्याच्यामध्ये टेक्निकल डिटेल्स, आपल्याला काय ऑफर हवी आहे, विकासकाकडून त्याची काय कागदपत्र हवी आहेत, त्याच्या फर्मचं स्टँडिंग समजण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी गरजेच्या आहेत ते PMC कडून येईल. त्याचं एक 10 पानांचं वाटलं बुकलेट करा, त्याची कॉस्ट किती येणार आहे, येऊन 50 रुपये 100 रुपये, आणि हे फ्री द्या. एक नाही 10 विकासक येतील, आपल्याला माहिती आहे, कारण मग कोणी येईल. पण मग त्याच्यामध्ये छाननी करण्यासाठी तुमच्याकडे प्रॉपर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आहे, ती तुमची जबाबदारी आहे. पण ह्या निविदा प्रक्रियेला फाटा देण्यासाठी जनरल बॉडीचं कन्सेंट महत्वाचं आहे. आणि ते का देतं, कारण बऱ्याच ठिकाणी मी आतापर्यंत बघितलं की जिथे निविदा आहेत कोणीच विकासक येत नाही. म्हणजे आपण 15 दिवस थांबतो, त्याची कॉस्ट पण नॉमिनल असते, 10,000 असते, काय फार मोठी अमाऊंट नसते, पण नाही येत. हा माइंडसेट झाला. मग त्यापेक्षा तो टाइम वेस्ट करण्यापेक्षा आपण एक कच्चा छोटा ड्राफ्ट तयार करायचा, एक 10 पेजेस म्हणून मी, की ज्याच्यामध्ये टेक्निकल डिटेल्स सगळे प्रकल्पाचे दिलेले असतील. आपल्याला विकासकाकडून काय काय कागदपत्र हवी आहेत, जर आपल्याला काही विशेषत्वाने एखाद्या सुविधा हव्या असतील तर त्या आपण त्याच्यामध्ये नमूद करू. जे आपल्याला हवं आहे ते, आवश्यक आहे ते, खूप काही फापट पसारा न करता आपण थोडक्या शब्दांमध्ये ते मांडू शकतो. आणि ती बाय हँड निविदा आपण आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जे काही चांगले विकासक आहेत त्यांच्याकडे ते देऊ शकतो. आता सगळ्यांच्या मनात हा प्रश्न येईल की विकासक आम्ही ठरवू कसा. बघा, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने पहिल्यांदाच तुम्हाला फिजिबिलिटी रिपोर्ट दिलेला आहे, तो सगळ्यांसमोर वाचन झालेला आहे, तो तुम्ही पारित केला आहे, त्याच्यानंतर तुम्ही पुढची प्रक्रियेला गेलेला आहे. या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुम्हाला या प्रकल्पासाठी लागणारा खर्च किती हे कळलेलं आहे. म्हणजे तो खर्च करणारा सक्षम जर विकासक असेल तर त्यालाच द्या, उगाच हँडबिलासारखं आपल्याला वाटायचं नाही. जर माझ्या प्रकल्पाचा खर्च एकंदरीत 100 कोटी आहे तर तेवढी तरी कॅपॅसिटी असणारा विकासक आपल्याकडे आला पाहिजे. मी असं नाही म्हणत की 100 कोटी कोणी खिशात घेऊन बसलाय, 100 कोटी काय डेवनला नाही लागणार, पण त्याच्यातले निदान 20-25 कोटी तरी लागणार आहेत. तर विकासकाची तेवढी तरी सक्षमता असली पाहिजे. उगाच कोणीतरी एक स्टँड अलोन बिल्डिंग बांधतंय, तो माझ्या ओळखीचा आहे म्हणून मी त्याला आणणं संयुक्तिक नाही. म्हणून काय सांगतो की प्रत्येक पुनर्विकासाच्या प्रत्येक जी प्रक्रिया आहे त्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही सम्मिलित व्हा. फिजिबिलिटी रिपोर्ट पण समजून घ्या. का समजून घ्या, तर ह्याच्यासाठी पहिली गोष्ट, हा प्रकल्प होऊ शकतो की नाही हे तुम्हाला कॉन्फिडन्स तिथे येईल. जर तो होऊ शकतो तर त्याला किती खर्चाचा अंदाज आहे हे तुम्हाला कळेल, आणि हा अंदाज तुम्हाला सक्षम विकासक कोण आहे हे समजून देऊ शकतो. एखादा विकासक आहे त्याची कॅपॅसिटी 10-12 कोटीचीच आहे, तो नाही करू शकणार हे काम, भले तो कितीही चांगला का असे ना, कारण सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. म्हणून मग विकासक ज्याला आपण निविदा पण जर बाय हँड देणार आहोत, जर टेंडरिंग प्रोसेसला आपण फाटा देणार आहोत तर ते कायद्याच्या कक्षेत द्यायचं. मी ठरवलं म्हणून नाही द्यायचं. जनरल बॉडीला समजावून सांगायचंय की ह्या प्रक्रियेसाठी एवढा खर्च आहे, हा एक भाग, याच्यामधून सुद्धा आपल्याकडे विकासक येतील की नाही हे माहीत नाही, हा दुसरा भाग. आणि मग जर तो वेळ नसेल आपल्याला वाया घालवायचा आणि आपल्या ओळखीचे काही चांगले विकासक असतील जे आपल्या परिसरात काम करतायत किंवा कोणाच्या ओळखीचे आहेत, तर आपण त्यांना बाय हँड ऑफर्स देऊया का. तर त्याच्यासाठी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करा, एक छोटं बुकलेट तयार करा, जे निविदेचं एक छोटंसं स्वरूप असेल, सूक्ष्म स्वरूप असेल, आणि त्या बेसिसवर तुम्ही ऑफर्स मागवा. पण हे सगळं कायद्याच्या कक्षेत राहून प्रत्येक गोष्ट जनरल बॉडीमध्ये, हे लक्षात घ्या. PMC जे तुम्ही आम्हाला पहिल्या टप्प्यात सांगितलं की तुम्ही 3 PMC मागवू शकता, पण आता 3 PMC मी मागवले तर खर्चिक किती आहे, त्यांचा खर्च किती आहे, प्रायमरी म्हणा किंवा सेकंडरी म्हणा. म्हणजे कसं आहे ना, आम्हाला थोडा तो संभ्रम आहे की बाबा लाखोमध्ये आहे तर आणखी किती वाढतोय, आम्ही त्या याच्यामध्ये बसतोय किंवा नाही, किंवा त्या भीतीपोटी आम्ही मग थोडंसं 2 पावलं आमची मागे येत आहे. मग त्याचा जर आम्हाला फक्त जरा खुलासा करा. PMC हवा की नको, तर हवा पाहिजे. कारण प्रत्येकाला, मी आता मगासपासून बोलतोय 33-5, पण बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असेल काय 33-5 चालले. तर ह्या सगळ्याच्या छोट्या छोट्या टेक्निकल बाबी आहेत, ते समजावून सांगणारी एक अधिकारी व्यक्ती म्हणजे PMC. PMCला काय 2 शिंग जास्त नसतात, फक्त तो ह्या फील्डमधला असतो, आर्किटेक्ट असतो, इंजिनियर असतो, ह्या फील्डमध्ये काम करणारा असतो, नो हाऊ असतो, म्हणून त्याला अपॉइंट करणं आवश्यक आहे. नो डाऊट, शेवटी तो प्रोफेशनल आहे म्हणजे तो त्याचा काहीतरी मोबदला घेणार आहे.
पण आज मी माझ्यापुरतं बोलतो की आज 23 वर्षाच्या अनुभवातून एक गोष्ट कळली की फार सक्षम संस्था किंवा आर्थिक बाजू बळकट असणाऱ्या संस्था फार थोड्या आहेत. मग अशा ठिकाणी त्यांनी पुनर्विकास करायचाच नाही का, PMC नाही मिळत म्हणून? कारण PMC खर्चिक गोष्ट आहे, हे मी तुम्हाला सांगतो. पण मग त्याला काहीतरी एक सोल्युशन असलं पाहिजे, जे सोल्युशन आपण काढलं पाहिजे. तर हे सोल्युशन काय असतं की तुम्ही PMC कडून जेव्हा ऑफर मागवणार तेव्हा ते प्रत्येक टप्प्याच्या वेगवेगळ्या ऑफर मागवा. म्हणजे पहिला टप्पा काय आहे तर फिजिबिलिटी रिपोर्ट. बरं, फिजिबिलिटी रिपोर्टला तुम्ही किती घेणार, कॉस्ट घेणार, तो काहीतरी एक्सवायझेड अमाऊंट सांगेल, 20,000, 25,000, 50,000 जी काय आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय काय गोष्टी देणार, म्हणजे कॉस्ट कमी म्हणून त्याला घेऊ नका, पण तो नक्की त्याच्यामध्ये काय टेक्निकल गोष्टी तुम्हाला देणार ज्या तुम्हाला प्रकल्पाच्या दृष्टीने नंतर आवश्यक आहे. त्या सगळ्या गोष्टी त्या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये कव्हर होत आहेत का, असा एक प्रॉपर रिपोर्ट जर तो देत असेल आणि तो तुमच्या आवाक्यामधला असेल तर पहिल्यांदा PMC अपॉइंट करताना त्यांना सांगा की आम्ही तुम्हाला प्रकल्पासाठी पूर्ण अपॉइंट करतोय, पण सध्या तुम्हाला काम काय करायचं ते फिजिबिलिटी रिपोर्ट आणि त्याची अनामत रक्कम जी तुम्ही सांगितलेली ती आम्हाला मान्य आहे नाही, किंवा त्याच्यात जे काय कमी जास्त करायचे तुम्ही करा, खर्चाचा बोजा कमी झाला. तुम्ही जेव्हा कन्सॉलिडेटेड एखादा PMC अपॉइंट करता की मी हा संपूर्ण प्रकल्पासाठी 10 लाख रुपये घेणार आहे, आपण त्या 10 लाखाचं टेन्शन घेतो, 10 लाख पहिल्या दिवशी द्यायचे नसतात, टप्प्याटप्प्यानेच काम होणार आहे. पण दुसरा टप्पा काय आहे तर विकासक निवड प्रक्रिया जेव्हा आपण ऍक्च्युली सुरू करणार त्यावेळी जी छोटी निविदा तयार करायची, ह्या निविदेसाठी त्याचं जे काही मार्गदर्शन आपल्याला लागणार आहे तर त्याच्यासाठी किती खर्च आहे तर PMC कडून निविदा मागवताना प्रत्येक टप्प्याच्या अशा निविदा तुम्ही एकत्र घेऊ नका. एकत्र घेतलं तर त्याला मग असं होतं की अरे बापरे खर्च एवढा मोठा आहे, मग जाऊ देत, PMCच नको आपल्याला, मग आपणच आपल्या डोक्याने काहीतरी करत राहतो आणि मग त्यात चुका. बघा माझ्या याच्याप्रमाणे साधारण एक फिजिबिलिटी रिपोर्ट 25 ते 30 हजारात कुठचाही PMC चांगला PMC करून देतो, काही प्रॉब्लेम नाही. 30,000 काही फार मोठी अमाऊंट नसते, आपण तेवढं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. दुसरा टप्पा आहे तुमचा निविदेचा ड्राफ्ट तयार करणं. त्याला बरेच जण तुम्हाला सरळ सांगते होते काय नाही आमच्याकडे स्टँडर्ड असतो, काही गरज नाही, आपण नंतर बघू. बरेचसे PMC तुम्हाला हेही सांगतील की ठीक आहे असा प्रॉब्लेम आहे का तुमचा, मला फिजिबिलिटी रिपोर्ट पुरते पैसे द्या जे काय, कारण त्याला पेपर वर्क असते शेवटी, आणि बाकीचं जे आहे ते तुमचं विकासक निवड झाल्यानंतर विकासकाच्या निविदेमध्ये मी मेन्शन करणार की PMCची फीस तुम्हाला द्यायची म्हणून, म्हणजे तोही तुमच्या खर्चाचा भाग आहे. विकासक नाही देणार, विकासक संस्थेला देणार, संस्था PMCला देणार, पण तो बोजा संस्थेवर न येता विकासकावर जाईल. हे त्याचं एक वेगळं सोल्युशन असू शकतं. या पद्धतीने आपण प्रक्रिया पुढे नेऊ शकतो, सोल्युशन्स काढू शकतो. कोणाचा अधिक म्हणजे एखादा जर कन्सल्टंट आपल्यासाठी काम करतोय तर त्याच्यासाठी त्याला त्याचा मोबदला मेहनताना द्यायचाच आहे, तो कोणी नाकारायचा नाही आहे. फक्त जो मला शक्य नाही ना तर मग मी कुठल्या मार्गाने देऊ शकतो हेच सोल्युशन आपल्याला काढायचं. आणि हे सोल्युशन राजमार्ग आहे, बरेचसे PMC ह्याच पद्धतीने काम करतात की ठीक आहे मला फिजिबिलिटी रिपोर्टचं काय जे पेमेंट आहे ते तुम्ही द्या, संस्थेने द्यावं, कारण तो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर जी काय प्रक्रिया असेल तर शक्य असेल एखाद्या संस्थेला तर संस्था बेअर करते, नाहीतर संस्था काय म्हणते नाही तुम्ही जी निविदा मागवणार ना विकासक निवडीनंतर तुम्हाला ती अनामत रक्कम विकासकाकडून अदा केली जाईल, आणि हा आम्ही विकासकाला सांगू, ते निविदेमध्ये मेन्शन केलं जातं. विकासक निवड झाल्यानंतर त्या अमाऊंटचा चेक हा संस्थेला दिला जातो आणि संस्था तो त्या PMCला अदा करते. म्हणजे इन शॉर्ट PMCही मिळतो, संस्थेवरही खर्चाचा भार लागत नाही आणि तुमचं कामही होतं. विन विन सिच्युएशन सगळ्यांसाठी असायची की PMC ही खर्चिक बाब आहे, पण मला वाटतं त्याला ती थोडं बदल देऊन आपल्याला ते आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे आपण PMC बदल देणं म्हणजे मी चुकीचा अर्थ घेऊ नका, आपल्याला PMC हवाच आहे, पण तो खर्चिक नाही आहे, आपल्याला तो टप्प्याटप्प्याने त्याला पैसे द्यायचे. त्यामुळे मला वाटतं सर्वांना याचं उत्तर मिळालेलं आहे. अजून कोणाचा प्रश्न आहे का? खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला, कारण आपण आज 3 संस्थांचे सभासद इथे आहोत. 3 संस्था ह्या वेगवेगळ्या एंटिटी आहेत. लँड म्हाडाचीच आहे, खूप चांगला प्रश्न आहे त्यांचा. लँड म्हाडाचे आपले मालक मायबाप एक आहेत, पण आपल्या संस्था वेगवेगळ्या रजिस्टर झाल्या. प्रक्रिया आपण एकत्र राबवायची म्हणजे नक्की काय करायचं तर बघा, एकत्र टेंडरिंग नाही होणार, पॉसिबल नाही आहे, पण आपण ठराव पास करू शकतो की
विकासक निवडीची जी प्रक्रिया आहे ही आपण एकाच वेळी प्रत्येक म्हणजे आज जर माझ्या संस्थेची मीटिंग आहे त्याच दिवशी दुसऱ्या संस्थेची असेल, त्याच दिवशी तिसऱ्या संस्थेची असेल. आपण निविदा ज्या काढणार आहोत तर तिन्ही संस्थांनी निविदा काढताना त्यांच्या संस्थेच्या त्याच्यामध्ये हे नमूद करायचे की आम्ही इमारत क्रमांक 18, 19, 20 हे एकत्रित पुनर्विकासाला जाणार आहोत आणि हे आम्ही तिन्ही संस्थांनी मिळून ठरवलेलं आहे. तशी एक आपल्याला जनरल बॉडी घ्यावी लागेल. तर आजच्या तारखेला हे प्रक्रिया का नाही होऊ शकत, कारण तिन्ही संस्था मर्ज झालेल्या नाही. त्यांचे प्लॉट्स वेगळे आहेत, त्यांच्या कमिटीज वेगळ्या आहेत, त्या संस्था वेगळ्या नावाने रजिस्टर्ड आहेत. ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असल्यामुळे आपण एकत्रित नाही घेऊ शकत. आता जेव्हा 12 आणि 15चा एकत्रित पुनर्विकासच होतोय सर, एकाच दिवशी दोन्ही संस्थांच्या सभा, एकाच दिवशी टेंडर, एकाच दिवशी त्यांनी ऑफर मागवले. कुठलाही विकासक त्यांच्याकडे आला तेव्हा एक पथ्य आम्ही पाळलं की तुम्ही 12 नंबरला देता तर 15 नंबरला पण तुम्ही ऑफर द्या. हाच भाग आम्ही सगळीकडे गेला. त्याच्यामुळे ज्या काही निविदा 5 जणांच्या आम्हाला प्राप्त झाल्या तर दोन्ही संस्थांना मिळाल्या. दोन्ही संस्थांची एकाच दिवशी मीटिंग झाली, एकाच सभागृहामध्ये मीटिंग केली. एका डाव्या बाजूला एक संस्था, दुसऱ्या बाजूला दुसरी संस्था, आणि ठराव आम्ही एकत्रित पास केला. मिनिट्स मात्र वेगवेगळी झाली. विषय लक्षात घ्या, कारण तत्वतः आपण एकाच ह्याच्यामध्ये ते घेऊ शकत नाही, कारण ते कायद्याच्या कक्षेत बसत नाही. म्हणजे विकासक निवडीची पूर्ण प्रक्रिया म्हटलं तर एकत्रित राबवली, पण प्रत्येक संस्थेने ते आपापल्या पद्धतीने मिनिटाईज केलं आणि आपले रेकॉर्ड्स क्रिएट केले. 79A ची प्रोसिजर सुद्धा ज्यावेळी फायनल मीटिंग झाली विकासक निवडीची, ती सुद्धा एकाच दिवशी एकाच हॉलमध्ये वेगवेगळ्या वेळी घेतली गेली. 2 तासाचा फरक होता. एकच अधिकारी आला, त्याने पहिली फर्स्ट फ्लोअरला मीटिंग घेतली, सेकंड फ्लोअरला तोपर्यंत दुसरी लोक बसलेली. ही मीटिंग झाल्यावर तो वरती गेला, त्याने तिथे दुसरी सभा घेतली, ठराव पास झाला, अधिकारी निघून गेला. आणि मग आम्ही मर्जरची प्रोसिजर केली, म्हणजे अमालगमेशन ऑफ द प्लॉट्स आणि मर्जर ऑफ द सोसायटी, म्हणजे दोन्ही संस्था डिझॉल्व्ह करणं आणि पुन्हा एकत्रित नवीन संस्था तयार करणं. ह्याच्यापेक्षा एक चांगलं सोल्युशन तिथे आम्ही असं केलं की एक संस्था दुसऱ्या संस्थेमध्ये विलीन केली. म्हणजे एक संस्था आहे तशीच अस्तित्वात राहिली, खर्चाचा भाग कमी झाला, ती संस्थेचं रजिस्ट्रेशन, त्याचे मेंबर सगळे तसेच राहिले. फक्त दुसरी संस्था डिझॉल्व्ह झाली आणि ती नवीन जी अस्तित्वात होती संस्था त्याच्यामध्ये सम्मिलित झाली आणि त्यांची जनरल बॉडी होऊन त्या सभासदांना ऍक्सेप्ट केलं गेलं. अकाउंट बँकेचं एकाच संस्थेचं डिझॉल्व्ह झालं आणि दुसऱ्या संस्थेमध्ये ते मर्ज झाल्यानंतर ती अनामत रक्कम तिकडे अदा केली गेली. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला प्रक्रिया राबवायची. एकाच वेळी एकाच दिवशी तिन्ही संस्थांच्या सभा होतील, सेम ठराव त्या पद्धतीने मांडले जातील. फक्त हे करण्यासाठी तिन्ही संस्थांच्या ज्या काही जनरल बॉडीज आहेत त्यांच्याकडून आपल्याला मान्यता घ्यावी लागेल. कारण तत्वतः भूखंड वेगळे आहेत, संस्था वेगळ्या नावाने रजिस्टर्ड आहेत, त्यांचे रजिस्ट्रेशन नंबर वेगळे आहेत, म्हाडाच्या रेकॉर्डमध्ये त्या वेगळ्या पद्धतीने नमूद केल्या गेलेल्या आहेत. एक LIJ माझ्यामध्ये, एक MIJ आणि एक HIJ. तर त्या पद्धतीनेच त्यांचा विकास करावा लागेल. फक्त तत्व आपल्याला एकच लक्षात ठेवायचं प्रत्येकाने की एकच विकासक तिन्हीकडे आला पाहिजे. म्हणजे विकासक निवड करत असताना आपल्याला एक मताने, फक्त एका संस्थेच्या नाही, तिन्ही संस्थांच्या मताने आपल्याला जावं लागेल. त्या पद्धतीनेच मिनिट्स होतील आणि भले मिनिट्स वेगवेगळ्या रेकॉर्ड केल्या जातील सर, पण अमालगमेशन किंवा विलिनीकरणाची जी काय प्रक्रिया आहे ती विकासक निवडीनंतरच होईल, त्याच्या आधी होणार नाही. टेक्निकली थोडीशी कठीण गोष्ट आहे, पण ती पथ्य आपल्याला करावं लागेल सर. म्हणजे एकत्र तुम्ही घेऊ शकत नाही. मिनिट म्हणजे सभा जरी एकत्र घेतली तरी मिनिटाईज वेगवेगळी होणार आहे. आता पुन्हा असा एक प्रश्न आहे की आता आपण बरेच पुढे आले माहितीमध्ये, तरी पण थोडंसं मागे नेतो. काही सभासदांचं असं म्हणणं आहे की आधी बिल्डर नेमायचा आणि नंतर PMC नेमायचा, हे कितपत योग्य आहे? आधी बिल्डर जर नेमला तर मग PMCची गरजच काय? PMC कशासाठी पाहिजे? पहिली गोष्ट, आपण लेमॅन आहोत. आज समजा मलाही काही नॉलेज नाही असं पकडा, मला नॉलेज माझ्या ज्ञानात भर घालायची आहे, म्हणून मला PMC पाहिजे. ही पुनर्विकास प्रक्रिया आहे. ही राबवत असताना मी मगासपासून म्हणतो माझे हक्क आणि माझे अधिकार हे समजावणारी कोणीतरी एक अधिकारी व्यक्ती म्हणजे PMC, बाकी काही नाही. मग मला जर सगळं कळतंय आणि मी विकासक निवड करू शकतोय तर नंतर विकासक निवडीनंतर PMC कशाला पाहिजे? विकासक जो येणार आहे
तो योग्य आहे का अयोग्य आहे, तो जे मला काही ऑफर देतोय ती योग्य आहे का अयोग्य आहे, हे समजण्यासाठी म्हणून पीएमसी पाहिजे. मग विकासक निवडल्यानंतर त्या पीएमसीची गरज काय, हे डोक्यातून पूर्णतः काढून टाका. ती पहिली गोष्ट ना, पीएमसी हा भार आहे हे समजू नका. आम्ही माणूस होतो असं काही नाहीये, म्हणजे एवढी पण मोठी भूक नाहीये पीएमसीची, हे मी माझ्या अनुभवातून सांगू शकतो. पण आपण जर भार समजून ती गेली ना गोष्ट, तर ते त्याला काही सोल्युशनच नाही. पीएमसी हा तुमच्यातलाच एक आहे जो तुम्हाला तुमचे हक्क आणि अधिकारांची जाणीव करून देणार आहे, तुमचे अधिकार तुम्हाला समजावणार आहे. काय होतं माहिती आहे, बऱ्याचदा पुनर्विकास प्रकल्प रखडण्यामागे अवास्तव केलेल्या मागण्या या कारणीभूत असतात. प्रकल्प तो एवढा त्याचा जीवच एवढूसा असतो आणि कोणालाच काही माहिती नसतं. एखादा विकासक येतो तो म्हणतो, अरे हाँ ये मैं देता हूँ, अरे वो 10% दे रहा, मैं 50% देता हूँ. अरे आपण खुश होतो, कारण आपल्याला कशातलंच काही माहिती नसतं. आपण म्हणतो अरे तो 50% देतो, तो चांगला आहे. आपण त्याला निवड करून मोकळे होतो. मग 1 वर्ष जातं, 2 वर्ष जातं, 3 वर्ष जातं, ते पंचवार्षिक योजना होते, दशवार्षिक योजना होते, तो प्रकल्प होतच नाही. मग आपण काय म्हणतो, अरे हा त्या कमिटीने काहीतरी प्रॉब्लेम केला. टाळी एखाद्याने नाही वाजतो. आपण पण जर आपले हक्क आपल्याला माहिती आहे ना, आम्हाला पीएमसी पाहिजे, का पाहिजे, तर पीएमसी आम्हाला सांगेल आमच्या प्रकल्पातून किती उत्पन्न येणार आहे, त्याच्यातून किती FSI जनरेट होणार आहे, एक्झिस्टिंग मेंबरला किती FSI मिळू शकतो, किती अधिकचं तटे क्षेत्र मिळू शकतं, किती रेंट मिळू शकतो, किती कॉर्पस मिळू शकतो, काय सुखसुविधा मिळू शकतात. त्या पद्धतीने म्हणजे त्या दिल्यानंतर विकासकाला त्याच्यातून प्रॉफिट होणार आहे का नाही होणार आहे. प्रत्येक विकासक हा शेवटी व्यावसायिक आहे, तो काय सोशल वर्क करायला आलेला नाही. हे जर एखादा विकासक आपल्याला 10% किंवा 20% देतोय आणि एखादा 50% देतोय, असं काय त्याच्यामध्ये सोन्याची खाण आहे त्याच्याकडे, का तो सोशल वर्क करायला बसला. आपणही थोडं काय म्हणतात ना, लॉजिकल रिझनिंग आपल्याकडे असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. तो देतोय म्हणून मी घेतोय ह्याला काही अर्थ नाही. आणि हे सगळं जर अवॉइड करायचं तर पीएमसी पाहिजे. पीएमसी डे 1 पासून तुमच्या बरोबर पाहिजे, कारण तो तुम्हाला प्रक्रिया समजवणार आहे. आपल्याला सगळ्यातलं जर सगळं माहिती आहे तर मग प्रकल्प का रखडतात, नाही रखडायला पाहिजे. मी असं नाही म्हणत की पीएमसी असल्यानंतर प्रकल्प रखडतच नाही, रखडतात ना, पण त्याच्या मागे आपण पीएमसीला सुद्धा दिलेली सूट असते. बघा मी परत परत सांगतोय, हक्क आणि अधिकार, हक्क आणि अधिकार लक्षात घ्या. पीएमसी तुम्ही नियुक्त केलाय, बरोबर आहे, तो तुम्हाला काय समजावून सांगतो ह्याचा जी काय चर्चा होते त्या चर्चेत सहभागी व्हा ना. पीएमसी तुम्हाला खरंच बरोबर माहिती देतोय की नाही हे तुम्ही पण थोडा अभ्यास केला तर कळू शकतो. काय फार मोठा विषय नाहीये कसं, 1 + 1 = 2 एवढं सिंपल मॅथमॅटिक्स आहे. जेव्हा पीएमसी आपल्याला तो रिपोर्ट समजावून सांगतोय, म्हाडाच्या रिपोर्टमध्ये असं काय आहे, मी आता 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. तुमचा प्लॉट एरिया इंटू तुम्हाला 3 FSI मिळणार आहे, तुमच्या इथे होणारा प्रोरेटा जो काय FSI जनरेट झाला तो तुम्हाला मिळणार आहे, इंटू नंबर ऑफ मेंबर्स तुमचा फंजिबल मिळणार आहे. 3 स्टेपमध्ये तुमची फिजिबिलिटी संपली. तुमचा 1000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे, 3 करा म्हणजे 3000 स्क्वेअर मीटर मिळाला. तुम्हाला किती भाव, 50 स्क्वेअर मीटर तुमचा प्रोरेटा आहे, 46 स्क्वेअर मीटर आहे आजच्या तारखेला. 46 स्क्वेअर मीटर इंटू नंबर ऑफ मेंबर्स करा, ते त्याच्यात ॲड करा. एक दुसरी फिगर आली, त्याला 35% तुम्हाला फंजिबल मिळणार. तो 35% म्हणजे 1.35 ने मल्टिप्लाय करा, झालं फिजिबिलिटी. एवढं सोपं गणित आहे. फक्त त्यात टेक्निकॅलिटीज असतात, जो पीएमसी तुम्हाला एक्सप्लेन करतो ते समजून घेणं तुम्हाला आवश्यक आहे. मला एकंदर किती मिळणार हे कळल्यानंतर त्यातलं डिस्ट्रीब्युशन पण कळू शकतं. आज माझ्याकडे बघा, कुठलाही ढोबळ मानने थंबरुलने विचार करा की येणारा विकासक हा शेवटी इथे तुम्हाला इमारत बांधून देऊन त्याचं विक्री योग्य क्षेत्र आहे ते विकणार, त्याच्यातून त्याला फायदा मिळत असेल तरच तो तुमचा प्रकल्प करणार, नाहीतर नाही करणार. एक साधा जर थंबरुलने विचार केला तर प्रकल्पाला लागणारा खर्च, त्याच्या खर्चाचा ॲटलिस्ट 30% किंवा 40% तरी फायदा त्याला मिळाला पाहिजे. एवढा तर तो अपेक्षा करणार, कारण की प्रकल्प एका दिवसात पूर्ण नाही होणार आहे, त्याला 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष जाणार आहे. मग त्याचा इंटरेस्ट, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपणही थोडासा जर डीपली विचार केला तर आपणही त्याचं सोल्युशन काढू शकतो. आणि हे तुम्हाला पीएमसीच्या रिपोर्टमधून कळतं. पीएमसीचा रिपोर्ट सुद्धा टेस्ट करून घ्या, पण पीएमसी मस्ट आहे. विकासक निवडीनंतर पीएमसीला नका शोधायला जाईल, काय उपयोग आहे.
काहीच उपयोग नाही, कारण सगळं झालेलं आहे. विकासक तुम्ही निवडलाय, आता PMC येऊन काय करणार आहे? त्यावेळी तुम्हाला लिगल ॲडवायझरची गरज आहे, कारण तुमचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करायचं आहे. पण दिलेली ऑफर पहिल्यांदा वर्कआउट होऊ शकते की नाही हेच जर माहिती नाहीये, तर तो डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करून तुम्ही करणार काय? अजून अडकणार. त्यापेक्षा सिंपल सोपी साधी गोष्ट, तसं मी मगाशी ताईंनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की PMC अपॉइंट करताना जर डोक्यात फक्त खर्चाचा भाग आहे ना, पण मला सहकार्य तर पाहिजे, मला गायडन्स तर पाहिजे, मला मार्गदर्शन तर पाहिजे, ते पण योग्य पाहिजे, तर ठीक आहे, समोरच्याला तुम्ही त्याच्या पेमेंटची खात्री द्या, टप्प्याटप्प्याने पेमेंट करा. त्याच्यामधला जो मेजर कॉम्पोनंट आहे तो तुम्ही विकासकाच्या निविदेमध्ये नमूद करा. तो विकासका जेव्हा केव्हा नियुक्त होईल, 6 महिने, 8 महिने, वर्षभराने, त्यावेळी तो घेऊन त्या PMC ला द्या. त्याला त्याच्या पेमेंटची शुअरिटी आहे, तो प्रोफेशनल आहे, तो तुमच्याकडे काय तगादा लावायला येणार नाही. पण तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल, चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रकल्प पुढे नेऊ शकाल. PMC पहिला, विकासक नंतर. आधी PMC विकासक निवडला, नंतर PMC, म्हणजे तुम्ही स्वतःच खड्डाखंडाने उडी मारताय, काय उपयोग नाही. दुसरा एक प्रश्न आहे. आता तिन्ही संस्थांचा पुनर्विकास करता म्हटला की एक संस्था दुसऱ्यात मर्ज करायला लागते म्हणते तुम्ही. तर आम्ही इथल्या लोकांनी 2000 मध्ये असा प्रयोग केला होता की तिन्ही संस्थांचा एक महासंघ बनवला होता. त्याला शासनाची मंजुरी मिळाली, फक्त तो नोंद झाला नाही, त्या डिस्प्यूट झाला म्हणून. तर त्याचा आता उपयोग होऊ शकेल का? ते नोंद न होण्यामागची जी काही कारणं आहेत त्याचं आपल्याला निर्मूलन नक्की करावं लागेल. पण हा एक चांगला प्रयत्न असू शकतो की एक काहीतरी लिगलाइज बॉडी तयार करणं, फेडरेशन तयार करणं, एक महासंघ तयार करणं, की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकवाक्यता येईल. फक्त त्याच्यामध्ये सुसूत्रीकरण ठेवा. तो जो महासंघ तयार होणार आहे त्या महासंघाची कार्यप्रणाली ही महासंघ तयार होत असतानाच तयार केली गेली पाहिजे. म्हणजे त्यांचा मेन मोटो काय आहे, इथे 3 ज्या संस्था आहेत त्यांचा पुनर्विकास होणं आणि तो सुयोग्य पद्धतीने सक्षम विकासकाकडून होणं हा त्या महासंघाचा मोटो असला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक संस्था त्यांचा कारभार करायला, त्यांचा मेंटेनन्स करायला, तिथले जे काही त्यांचे इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आउट करायला सक्षम आहेत, इतके वर्ष करतायत. त्यामुळे त्या गोष्टींमध्ये महासंघाने लक्ष घालू नये. म्हणजे एक कार्यप्रणाली जर तुम्ही विहित केली सगळ्यांच्या संगनमताने, तर माझ्या मते एक चांगला प्रयत्न होईल. आणि जो काही विकासक निवडीसाठी लागणारा कालावधी आहे तोही तुम्ही बऱ्याच अंशी कमी करू शकाल. एक दुसरी गोष्ट, जे काही निर्णय घेतले जातील ते तिन्ही संस्थांच्या एक कॉमन कमिटीकडून घेतले जातील, जे इन प्रिन्सिपली त्या संस्थांच्या प्रत्येक सभासदाला बंधनकारक राहतील. हा एक चांगला प्रयत्न आहे. ते का नाही रजिस्टर झालं, जर ते मला समजू शकलं किंवा तुम्ही सांगू शकलात तर ते बरं होईल. त्याला आपण सोल्युशन काढू आणि ते नक्की करा. माझ्या मते ते चांगली गोष्ट नाही, ते अंतर्गत म्हणजे असं म्हणजे काय म्हणतात ना, अविश्वास म्हणा किंवा काहीतरी डिस्प्यूट असतं त्याच्यातून ते राहायला नोंद करायचं. पण शासनाची मंजुरी त्याला मिळालेली आहे, ते पत्र आहे आपल्याकडे. माझ्या मते ती पुढे रेटा ती गोष्ट लवकर सर, आणि त्याला मूर्त स्वरूप द्या. हे अधिक काम सुलभतेने होईल. पण हे 2000 सालचं आहे. हरकत नाही, त्याचे काय असतील ते आपण ती प्रणाली परत राबवू शकतो, काही मोठा विषय नाही. त्या पहिल्या प्रश्नाकडे येते कन्व्हेन्सच्या. जसं आता आमच्या इमारतीचं कन्व्हेन्स झालेलं नाही, या प्रक्रियेला साधारण किती कालावधी जातो? ही प्रक्रिया काय ते आधी सांगतो, मग आपण कालावधीकडे जाऊया. संस्थेच्या कन्व्हेन्स किंवा सेलडीड लिस्टेड होत असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग जो म्हाडासाठी आहे. म्हाडा काय म्हणतं, तुम्ही आमची रक्कम अदा केली आहे, भूखंडाची जी काही रक्कम आहे ती तुम्ही दिली आहे, ड्यूज पेंडिंग आहेत का, नो ड्यूज पेंडिंग तुम्हाला घ्यायचं. आता हे नो ड्यूज जे आहे ते ड्यूज किती आहेत, 50 लाख, 60 लाख, 70 लाख, जे काय एक्सवायझेड अमाऊंट आहे ते विकासक जेव्हा भरतो, कारण आपण तेवढे नाही ड्यूज भरू शकत, किंवा जर संस्था तेवढी सक्षम असेल आणि ते भरणार असतील तर नथिंग लाईक इट. बऱ्याचशा संस्था त्यांचे ड्यूज भरून ते करतात सुद्धा. जर ते करू शकत असाल तर काही नाही. जसं मगाशी मी जी प्रक्रिया सांगितली की तुमचं जे लास्ट मेंटेनन्सचं बिल आहे त्याची कॉपी आपल्याला बोरिवली डिव्हिजन म्हाडाला द्यायची आहे. तिकडनं तुम्हाला ते ऑफिशियली लेटर काढतील. त्या लेटरमध्ये किती भरणा करायचा आहे रकमेचा प्रत्येक सभासदाला ते कळेल. त्याची एक कन्सॉलिडेटेड अमाऊंट तुम्हाला कळेल.
जर ती भरणं संस्थेला शक्य असेल तर ते संस्थेने अदा करायची आहे. ते केल्यानंतर म्हाडाचे स्टँडर्ड ड्राफ्ट आहेत कन्व्हेन्सचे, तर काही मोठं रॉकेट सायन्स नाही, ते तुम्हाला प्राप्त होतात आणि ते नंतर आपल्याला एक्झिक्यूट करायचे. त्याच्यासाठी एक नॉमिनल जो काही खर्च आहे, म्हणजे स्टॅम्प ड्युटीचा जो काही खर्च आहे तेवढाच आहे, आणि ती पण खूप मोठी स्टॅम्प ड्युटी नाही आहे, एक 2-3 लाखाच्या घरातली स्टॅम्प ड्युटी आहे आणि ते तुम्ही करून घेऊ शकता. साधारण ही ढोबळमानाने प्रक्रिया आहे. फक्त कसं असतं की हे करण्यासाठी डिव्होटेड सभासद किंवा डिव्होटेड माणसं आपल्याला लागतात. आज आपल्या व्यापातून आपल्याला ह्या गोष्टी करणं शक्य नाही, म्हणून ही प्रक्रिया लेंदी होते. पण जेव्हा एखाद्या विकासकाच्या हातात आपण देतो तेव्हा त्यांची त्या कामासाठी नियुक्त केलेला एक मेकॅनिझम असतो, तिथली माणसं असतात, रोज उठक बैठक करणारी तिथे असतात, व्यावहारिक विषय त्याच्यामध्ये गुंतागुंत असते, त्याच्यामुळे त्या गोष्टी सॉर्ट आउट करून ते अधिक सुलभतेने करू शकतात. साधारण प्रक्रियेला लागणारा कालावधी आहे हा 1.5 ते 2 महिन्याचा आहे, त्याच्या पलीकडे त्याला वेळ जात नाही. पण जसं मगाशी मी सांगितलं की कन्व्हेन्स हा पुनर्विकासाच्या प्रकल्पातील बाधा आहे असं मला तर वाटत नाही. तुम्ही विकासक निवडीपर्यंत जा, मग ते तुम्ही वैयक्तिक संस्थेच्या मार्फत जा. जसं सरांनी मगाशी सांगितलं की फेडरेशनचा प्रयत्न झाला होता महासंघाचा, त्या मार्गातून जा, ती प्रक्रिया राबवा, त्या टप्प्यापर्यंत या, विकासक निवडा आणि मग बेटर आहे की तुम्ही त्याच्या गळ्यात हे घोंगडं बांधा. फार काही आव्हान तर तुम्ही पण काढून आणू शकता, पण ती प्रक्रिया करण्यापेक्षा आता कॉन्सन्ट्रेटेड ह्या गोष्टीवर करा की मला आधी पुनर्विकास माझा साधायचा आहे, त्याच्यासाठी मी आधी मागे लागतो. हां, ती अनामत रक्कम जर कमी असेल आणि संस्था प्रत्येकजण ती बेअर करू शकत असेल तर वेल अँड गुड. 12-15चं आम्ही स्वतःच करून घेतलं, कोणी विकासक नव्हता, त्यांची अनामत रक्कम कमी होती त्यामुळे ते करून घेतलं. त्यामुळे दोन्ही संस्थांचं कन्व्हेन्स लिस्टडीड सेल्डीड आहे. पण आता मला माहिती नाही तुमच्या याचं किती आहे. जर तुम्ही डिटेल्स दिले तर मी नक्की तुम्हाला मदत करू शकेन. तुम्हाला 2-3 म्हणजे आता हे 2 दिवस सुट्टी आहे समजा, पण त्याच्यानंतर जर तुम्ही मला दिलं तर मी ते तुम्हाला अनामत काढून देईन. शक्य असेल तर संस्थेने ते भरा, नसेल शक्य तर ते निविदेमध्ये नमूद करा आणि विकासाकडून भरणा करून द्या. पण पुनर्विकास प्रक्रियेमध्ये त्याचा कुठे अडथळा नाही. प्रक्रिया साधारण तुम्ही राबवली तरी 2 महिने लागणार, विकासकाने राबवली तरी तेवढाच कालावधी लागणार, काही मोठा फरक नाही. PMC नेमण्याची आणि मग विकासकाची निवड करण्याची प्रक्रियेला किती वेळ लागतो साधारण, म्हणजे हा एक, आणि विकासकाची निवड केल्यानंतर PMCचा रोल काय राहतो आणि कुठपर्यंत राहतो? 79ची ज्या काय गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये PMC निवडीवर सुद्धा त्यांनी काही उद्बोधन केलं. ते सोप्या शब्दात सांगतो. जेव्हा पहिली विशेष सर्वसाधारण सभा होते ज्याच्यामध्ये आपण एकमताने किंवा बहुमताने ठराव पास करतो उपस्थित सभासदांच्या संमतीने की आपल्याला पुनर्विकास हवा आहे. हा एकदा ठराव झाला की ह्या ठरावानंतर कार्यकारी समितीला 8 दिवसामध्ये त्यांची सभा घ्यायची. ही 2 कारणासाठी. एक तर ही जी काही विशेष सर्वसाधारण सभा झाली त्याची मिनिट्स फायनलाइज करायची, 15 दिवसामध्ये ती मिनिट्स संस्थेमध्ये वितरित करायची. आणि दुसरी गोष्ट त्यांना जी करायची आहे तर PMC प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीसाठी काय प्रक्रिया राबवायची, म्हणजे बाय हँड ऑफर्स मागवायचे आहेत का तुम्ही न्यूजपेपरमध्ये पब्लिश करणार आहात हे त्यांना ठरवायचं आणि त्याप्रमाणे ती प्रक्रिया सुरू करायची. म्हणजे समजा आज 13 तारीख आहे, 15 तारीख आहे, 15 तारखेनंतर 20 तारखेला जर माझी जनरल बॉडी आहे, 20 तारखेला माझी जनरल बॉडी झाली ज्याच्यामध्ये मी ठराव पास केला की मला पुनर्विकास हवा आहे, मी पुनर्विकासाला जातो आहे. त्याच्यानंतर पुढील 8 दिवसामध्ये कार्यकारी समितीला त्यांची सभा घ्यायची, कार्यकारिणी समितीची सभा घ्यायची. या सभेमध्ये त्यांना मिनिट्स ज्या विशेष सर्वसाधारण सभा झाली ती फायनल करणं आणि सर्क्युलेशन 15 दिवसात करणं हा एक भाग, आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीसाठी राबवायची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्यांना शॉर्टलिस्ट करायची की आपण काय पद्धतीने पुढे जाणार आहोत. आपण टेंडर करायचं आहे का, आपलं न्यूजपेपर आउट करायचं आहे का आपण बाय हँड ओळखीच्या जे कोणी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आहेत त्यांच्याकडून आपण निविदा म्हणजे ऑफर लेटर, इंटरेस्ट लेटर बेसिकली हे आपण मागवायचं. तर हा निर्णय त्यांना तेव्हा घ्यायचा. म्हणजे साधारण मी असं म्हणालो तर पुढच्या 8 ते 10 दिवसात या गोष्टी फायनलाइज होणं, ते संस्थेच्या सभासदांना इन्फॉर्म करणं आणि ती प्रक्रिया सुरू करणं हा भाग आहे. त्याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे
ती मात्र जनरल बॉडीमध्ये होणार. तुमच्याकडे ज्या काही निविदा येणार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारासाठी, त्याच्यातला शॉर्टलिस्ट करायचे अधिकार कार्यकारिणी समितीला आहेत. त्यांनी त्यांचा अनुभव, त्यांनी दिलेले जे काही ऑफर आहे ह्याच्या बेसिसवर त्यांना ते शॉर्टलिस्टिंग करायचं. आणि हा काही शॉर्टलिस्टिंग आम्ही त्याला कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट म्हणतो. कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट PMC नंबर 1, 2, 3, 4 ज्या काय तुमच्याकडे आल्या आहेत त्यांचे काय प्लसेस आहेत आणि काय मायनसेस आहेत हे मॅनेजिंग कमिटी करेल, कार्यकारिणी समिती तेच तयार करेल. आणि जनरल बॉडीमध्ये नंतरची जी काही जनरल बॉडी असेल ज्याच्यामध्ये तुमची आधीच्या विषय सर्वसाधारण सभेची मिनिट्स फायनलाइज करण्यासाठी घ्यायची आहे, तर त्या सभेमध्ये हे PMCचं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट कार्यकारिणी समितीकडून सभासदांना सांगितलं जाईल. त्यात सभासद निवड करतील की बाबा हे PMC आम्हाला चांगले वाटतं, याच्या निवडीचे अधिकार आम्ही कार्यकारिणी समितीला देतो आणि ती PMC अपॉइंट करेल. हा PMC निवडीचा भाग झाला. आता PMC कुठपर्यंत पाहिजे? बऱ्याचशा संस्था हे विकासक निवडल्यानंतर PMCच्या सर्व्हिसेस टर्मिनेट करतात म्हणण्यापेक्षा त्या थांबवतात. बघा, तो अधिकार सर्वतः संस्थेचा आहे, त्याला तशी काही मार्गदर्शक तत्व नाही. विकासक एकदा निवड झाली म्हणजे टेक्निकल प्रॉपर माणसाने जो काही गायडन्स दिला त्या बेसिसवर डेव्हलपर निवडला, त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया डेव्हलपर करतच असतो. पण मग PMC हवा की नको, PMCचा रोल येतो की नाही हे मी सांगतो. बघा, विकासक निवडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग 2 आहे. एक म्हणजे विकासकाकडून येणारा प्लॅन. विकासकाने आपल्याला सांगितलेलं असतं आम्ही तुम्हाला एवढा एरिया देणार, 400 देणार, 500 देणार, 600 देणार, जो काय XYZ एरिया देणार, त्याचा एक प्लॅन तुमच्याकडे येत असतो. तो प्लॅन किती योग्य आहे, तो म्हाडाकडून सँक्शन होऊ शकतो की नाही टेक्निकल ग्राउंड्सवर, त्याच्यामध्ये जो काय तो तुम्हाला ॲम्युनिटी सुविधा देतोय त्या प्रॉपर आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी समजण्याचं ज्ञान, ती बुद्धी त्या PMCकडे. मग तुम्ही PMC पुढे कंटिन्यू करायचा की नाही हे तुम्ही परत ठरवायचं. त्याच्यानंतर तुमचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बनत असतं. या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये नो डाऊट इट्स अ लिगल डॉक्युमेंट, पण त्याच्यामध्ये बरेचसे टेक्निकल मुद्दे सुद्धा असतात, काही टप्पे नमूद केलेले असतात ज्या टप्प्यांमध्ये तुमचा प्लॅन सँक्शन होणार आहे म्हाडाकडून. तसं तुम्हाला एकदा पहिल्यांदा विकासक निवड झाल्यानंतर तुम्ही विकासकाला कन्सेंट देता. हे कन्सेंट तुमचे व्हेरिफिकेशनला जातात. त्याच्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर मिळतं. त्या ऑफर लेटरला 17 प्रकारची डॉक्युमेंट्स लावावी लागतात. ते डॉक्युमेंट्स झाल्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर मिळतं. ऑफर लेटर आलं की तुम्ही IOAला जाता. IOA झाल्यानंतर विकासक तुम्हाला नोटीस देतो. तुम्ही तुमचा भूखंड इमारती खाली करून निघता इकडनं रेंगे कॉर्पस घेऊन जे काय असेल ते, आणि मग त्याच्यानंतर त्याला CC मिळते. मग तो कन्सेशन्स घेतो. काही स्पेशल परमिशन्स असतात त्या त्याला घ्याव्या लागतात. पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला माहिती नसतात. त्याच्यातले खाचखळगे एक सभासद म्हणून तुम्हाला अवगत नसतात, जे PMCला माहिती असतात. म्हणून मला जर विचाराल तर PMC हा तुमच्याबरोबर शेवटपर्यंत म्हणजे ॲटलिस्ट जोपर्यंत तुम्ही ऑक्युपेशन घेऊन तुमच्या सदनिकेचा ताबा घेत नाही तोपर्यंत PMC असणं हे गरजेचं आहे. कारण कुठली टेक्निकल प्रॉब्लेम केव्हा उत्पन्न होईल तुम्हाला माहिती नाही. मग आता म्हाडाची प्रपोजल सुद्धा ऑनलाईन होतात. ती ऑनलाईन सुद्धा चेक करता आली पाहिजे. ती प्रॉपर प्रणालीप्रमाणे चालली आहेत की नाही. आता तुमच्या इथे मी बघतो बरीचशी झाडं आहेत. साधं ह्या ट्री ऑथॉरिटीची NOC पण घ्यायची असते हे आपल्याला माहिती नसतं. त्याची एक मोठी प्रक्रिया आहे. म्हणजे एक वेळ IOD आम्हाला 15-20 दिवसात महिन्याभरात मिळते, पण हे झाडांची NOC घ्यायला 3-3, 4-4 महिने जातात. पण ह्या ज्या छोट्या छोट्या टेक्निकल गोष्टी आहेत ह्या समजणं, समजावून तुम्हाला सांगणं आणि जेणेकरून पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक सुलभतेने होऊ शकेल याच्यासाठी PMC गरजेचं आहे. हा टेक्निकल भाग झाला. जेव्हा तुमच्या इमारती बांधल्या जात असतात त्यावेळी त्याच्यावर कोणीतरी एका टेक्निकल माणसाचं सुपरविजन असणं आवश्यक आहे. कारण विकासकाने बऱ्याचशा गोष्टी लिहून दिलेल्या असतात की मी या पद्धतीने काम करणार आहे, पण ते नक्की होतंय का की त्या साधं सांगतो की कॉन्क्रीट चे ग्रेड असतात M20, M25, M70, M35 ग्रेड असतात आमचे. आता ह्या ग्रेडमध्ये खरंच तिथे काम होतंय का? एखादा PMC सडनली व्हिजिट करतो, तो तिथं मटेरियल टेस्टिंग करतो, क्यूब्स ठेवलेले असतात ते तो बघतो, त्याचे टेक्निकल रिपोर्ट समजण्याची त्याची कॅपॅसिटी असते, तो त्या समजून घेतो आणि ते संस्थेला मार्गदर्शन करतो की नाही बाबा हे काम योग्य पद्धतीने चाललंय का नाही चाललंय. पुनर्विकासाची जेव्हा प्रक्रिया इमारत बांधकाम चालू होतं तेव्हा त्याचा पण एक विहित कालावधी असतो जो तुमच्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये नमूद असतो
की 3 वर्षात बांधणार, 6 महिने ग्रेस पिरियड आहे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण त्याप्रमाणे ते काम चाललंय का, त्या पद्धतीमध्ये त्या विहित कालावधीमध्ये ते काम पूर्ण होऊ शकतं का, हे सगळं टेक्निकल माणूसच तुम्हाला सांगू शकतो. त्यामुळे मला जर विचाराल तर PMC हा तुमच्यापर्यंत बरोबर शेवटपर्यंत असायला पाहिजे, कारण प्रत्येक टप्प्यावर टेक्निकल मार्गदर्शन संस्थेला आवश्यक असतं. बघा, आज तुम्ही इथे राहताय सगळेजण, बऱ्याचशा गोष्टी सुलभतेने होतात, पण एकदा तुम्ही इमारत खाली करून गेलात, तुम्ही 100 जण वेगळ्या 100 ठिकाणी असणार, एका ठिकाणी कोणीच नसणार. तर कोणीतरी एक कॉमन दुवा पाहिजे जो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगेल, डे टू डे अपडेट्स तुम्हाला देतील. तो काय 24 तास तिथं सुपरविजन नाही करणार, पण ज्या काही साईड व्हिजिट्स तुमच्या ठरतील, 8 दिवसांनी करा, 15 दिवसांनी करा, तर त्याच्यामधून तुम्हाला बरीचशी टेक्निकल माहिती तो देऊ शकेल, जेणेकरून काम जे काही चालू आहे साईटवर ते प्रॉपर आहे की नाही हे तुम्हाला कळू शकेल. हक्क आणि अधिकार पुन्हा एकदा एवढंच विषय. त्यामुळे मला जर विचाराल तर PMC हा तुमच्याबरोबर शेवटपर्यंत असला पाहिजे, पण अशी कुठचंही मार्गदर्शक तत्व 79A प्रणालीमध्ये दिलेलं नाही. तो शेवटी तुमचा अधिकार आहे किंवा तुम्हाला तुमची इच्छा आहे की तुम्हाला कुठपर्यंत ठेवायचं, पण ॲटलिस्ट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट होईपर्यंत तरी त्याला कंटिन्यू ठेवा, नंतरचा कॉल तुमचा आहे. PMC शेवटपर्यंत ठेवला तर त्याचे चार्ज वाढणार का कुणी? बघा, चार्ज तर नक्की वाढणार, पण जसं मगाशी मी सांगितलं की PMC जे काय चार्जेस आहेत, जेव्हा तुम्ही निविदा मागवणार, PMCची ऑफर लेटर मागवणार, त्यावेळी त्याच्यामध्ये ते नमूद करून द्या. आणि त्या संस्थेला जर देणं शक्य नसेल तर ते निविदेमध्ये नमूद करा की जे काय PMCचे चार्जेस आहेत, संस्थेचा PMC आहे तो राहणार आणि त्याचे चार्जेस हे विकासकाला बेअर करायचे. म्हणजे त्याने जर तो खर्चाचा अंदाज घेऊन त्याने त्याच्या ऑफरमध्ये तो घेतलेला असेल, कन्सिडर केला असेल, तर त्याप्रमाणे तुम्हाला ऑफर दिली. तुमची ऑफर कुठे डिव्हिएट होणार नाही, तुमचंही काम होईल, PMCचंही काम होईल आणि PMCला त्याचा अनामत रक्कम संस्थेमार्फत मिळत राहील. त्याच्यामुळे खर्च तर वाढेल, पण त्याने प्रकल्पाला काही बाधा उत्पन्न होणार नाही. एक सिंपल गोष्ट सांगतो की PMC हा शेवटी टेक्निकल पर्सन आहे, त्याची फीज असून असणार किती हा विचार तुम्ही करा. 1%, 2%, ते पण तुमचे जे काही एक्झिस्टिंग मेंबर पुरतं त्याचा कन्सर्न आहे, त्याला अख्ख्या प्रकल्पाचं काही बघायचं नाही. टेक्निकली ते बघितलं जातं, पण ते गरज नाही. त्याला त्याचे जे काही 100, 200, 500 सभासद आहेत त्यांचंच फक्त अधिकारांचं आणि हक्कांचं संरक्षण करायचं. त्यांना दिलेल्या सुखसुविधा मिळतात की नाही हे त्याला बघायचे. जी क्वालिटी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये किंवा ऑफर लेटरमध्ये नमूद केलेली आहे ती मिळते की नाही हे त्याला बघायचे. त्याच्या सभासदांच्या हक्कांचं संरक्षण करणं एवढंच PMCचा रोल आहे. आणि तो जर तो करत असेल, त्याची जी काय अनामत रक्कम आहे, नो डाऊट ती तुम्ही फक्त निविदेत नमूद करा आणि ती विकासकाकडून घेऊन त्याला अदा करा, म्हणजे संस्थेवर बोजा येणार नाही. टेंडरिंग करायचंच नाही, डायरेक्ट बिल्डरला जायचं आपण, तर हे कितपत असं करू शकतो का की हे पुढे फ्युचरमध्ये धोकादायक? हे मला सांग. टेंडरिंग ला पूर्ण फाटा देणं हे पूर्णतः चुकीचं आहे. ठीक आहे, टेंडरिंगची कॉस्ट आहे, मी मगाशी सांगितलं, म्हणून त्याला आपण काय बगल दिली तर आपण हस्ते म्हणजे बाय हँड ऑफर्स मागवल्या, त्या टेक्निकली तेवढ्याच सक्षम रीतीने मागवल्या. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा बारकाव्याने आपण नमूद केल्या आणि त्या विकासकाकडून एका कॉमन मिनिमम प्रोग्रामवर, म्हणजे विकासक ABCD 10 सभा विकासक जरी आले त्यांनी एकाच कॉमन गोष्टीवर त्याला ऑफर दिलेली आहे, प्रत्येकाने वेगवेगळ्या नाहीत. पण एखादा विकासक डायरेक्ट निवडणं, मला आवडतो, मी काम करतो, मग तुम्ही ह्याच विकासकाला घ्या, नाही, हे पूर्णतः चुकीचं आहे. असा आंधळा विश्वास किती विकासक सक्षम असू देत नका ठेवू, कारण शेवटी विकासक सुद्धा ही एक संस्था असली तरी तो एक मनुष्य आहे. त्याच्यामुळे आंधळा विश्वास कुठेच जाऊ नका. प्रक्रिया पूर्ण राबवा, प्रक्रिया पूर्ण राबवा, कारण भविष्यात काय वाढून ठेवलं हे तुम्हाला माहिती नाही. बघा, आपण अशीच प्रार्थना करतो की आम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करतो तर आम्हाला यशच मिळावं, यश मिळेलही, पण ते खाचखळग्यांशिवाय असेल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. लीगल कॉन्सिक्वेन्सेस कुठच्याही वेळी येऊ शकतात. आजच्या तारखेला मी विकासक निवडला, ओके, तो सक्षम आहे, व्यवस्थित आहे, पण उद्या त्याचंच जर काही बरं वाईट झालं तर कोणी सांगा. आणि जर तुम्ही प्रक्रिया नाही राबवलेली आहे
ती फ्लॉलेस नाही आहे तुमची प्रक्रिया, त्याच्यामध्ये तुम्ही अनेक त्रुटी ठेवलेल्या आहेत, विकासक डायरेक्ट नियुक्त केलेला आहे, तर ह्या सगळ्या बाबींमध्ये तुम्ही कायद्याच्या कक्षेत कुठे उभे राहता? तर हे करू नका. जी प्रक्रिया आहे, ज्याला जेवढा वेळ लागणार आहे तेवढा वेळ द्या. बघा, हे आपण ना पत्त्यांचं घर नाही बांधत आहे, आपण हे माती, दगड, विटा, कॉन्क्रीटचं घर बांधतोय. त्याला जेवढा वेळ लागणार आहे तेवढा द्या. तो कमी करण्याचा प्रयत्न डोळसपणे करा. कुठल्याही कार्यक्रमाला बगल देऊ नका. अरे नाही नाही, हे खूप लेंदी प्रोसिजर आहे, हे फाटा मारा. नाही, ती प्रक्रिया करा. ती सुगम कशी करता येईल, ती सुटसुटीत कशी करता येईल याच्यावर चर्चा करून ती प्रक्रिया राबवा. पण प्रक्रिया राबवा. बऱ्याच वेळा असं होतं, माझा अनुभव आहे, कन्नौज नगरमध्ये मी काम करतोय. विकासक निवडीची पूर्ण प्रक्रिया राबवली, 79A प्रमाणे पूर्ण प्रक्रिया राबवली. त्या परिसरामध्ये काम करणारा चांगला विकासक आहे, विकासकाचं नाव नाही सांगत, चांगला आहे, सक्षम आहे, म्हणजे आजही त्याची कामं चालू आहेत. आणि त्याने ऑफर दिली, जसं त्या सरांनी सांगितलं की तो विकासक चांगला आहे, परिसरामध्ये खूप चांगली कामं चालू आहेत, म्हणून कुठलीही प्रक्रिया कायदेशीर न राबवता काम दिलं. इन शॉर्ट काय केलं, मी समजा तो विकासक आहे, मला काम द्यायचं आधीच ठरलं होतं, मीच डमी ऑफर आणून दिल्या आणि माझी निवड करून घेतली. समजून घ्या विषय. 79A प्रोसिजर पण झाली, 79A प्रोसिजर पण झाली. प्राधिकृत अधिकारी हजर राहिले, त्यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा मीटिंग झाली, विकासक निवडला गेला, त्याला लेटर पण मिळालं आणि मग संस्थेचे डोळे उघडले. ते कसे की तो पर्टिक्युलर संस्थेचा जो भूखंड होता तो CRZ ने बाधित होता. संस्थेच्या भूखंडाचा एरिया होता 1260. विकासकाने ऑफर लेटर काढलं, बघा एक स्टेप पुढे गेला, 79A पूर्ण केली, कन्सेंट व्हेरिफिकेशन झालं, त्याने ऑफर लेटर पण काढलं. ऑफर लेटर जेव्हा काही सभासदांनी वाचलं तेव्हा त्यांचे डोळे असे उघडले की अरे 1260चा एरिया 935.10 चौरस मीटर झाला, आपलं नुकसान झालं. म्हणजे काय केलं आपण, अंधभक्ती केली. विकासकाला काही गोष्टी म्हणजे टेक्निकल काही बघितलं नाही, PMC वगैरे काही नव्हतं, या सरांनी सांगितलं तसं. विकासक निवडीनंतर फक्त दाखवण्यासाठी PMC टाकलेला, त्यामुळे माहितीच नाही की आपल्या भूखंडाचे प्रॉब्लेम काय आहेत. आपला भूखंड CRZ मध्ये आहे, त्याने बाधित आहे, आपल्याला पूर्ण क्षेत्रफळ नाही मिळणार, प्रोरेटा अजिबात नाही मिळणार. ह्या गोष्टी कुठल्याही सभासदाला माहिती नव्हत्या. विकासक निवडला गेला, विकासकाने ऑफर लेटर आणलं, त्याच्यानंतर सगळ्यांचे डोळे उघडले आणि मग त्या विकासकाला काढण्यासाठी, कारण त्याने खोटेपणा केला की त्याचा खोटेपणा नाही हो, आपण झोपलो होतो, पण हे झालं. मग ते काढताना एवढे नाकी नऊ आले आणि त्या एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या. आजही संस्था आणि विकासक कोर्टामध्ये भांडतायत, त्याला काय पर्याय नाही. त्यामुळे हे प्रक्रिया करू नका, प्रक्रिया पूर्ण राबवा. कुठच्याही स्टेपला तिला वेळ लागतो म्हणून फाटा कृपा करून देऊ नका. उद्या काय होणार आहे हे तुमच्यापैकी कोणालाच काही माहिती नाही. बघा, आपण चांगल्या पद्धतीने, चांगल्या मनाने ह्या प्रक्रियेत उतरलो आहोत. आपण खरंच एक चांगला विकासक निवडणार आहोत ही जरी खात्री असली, खात्री असणं चांगलं आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स नको. कारण शेवटी विकासक सुद्धा एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला प्लस आणि मायनस दोन्ही आहे. एक लक्षात घ्या की आपण नक्की प्रयत्न करू की उद्या काही लिगल कॉन्सिक्वेन्सेस होऊ नये, काही प्रॉब्लेम्स होऊ नयेत, पण झाले तर त्याच्यासाठी आपल्याकडे सक्षम पुरावे पाहिजेत की आपण त्याच्यातून बाहेर पडलो पाहिजे. निदान प्रक्रिया नीट राबवलेली असेल, जेव्हा केव्हा ते मॅटर कोर्टात उभं राहील त्यावेळी आपण सक्षम असू की आपल्याला न्याय मिळेल. म्हणून प्रक्रिया राबवा. बघा, चांगल्या पद्धतीने व्यवस्थित केलं सगळं चांगलं होईल, पण होणारच आहे हा ओव्हर कॉन्फिडन्स मात्र नको. त्याच्यामुळे प्रक्रिया पूर्ण राबवा. कुठलाही विकासक मला आवडतो म्हणून मी तो 2 दिवसात त्याला सिलेक्ट करा, सगळी कागदपत्र तयार करा, कृपा करून हा प्रकार करू नका. तुम्ही एकतर 3 संस्था मिळून एकत्र करताय, तुमच्या एका संस्थेचा जरी विचार केला तरी हा प्रकल्प खूप मोठा आहे. जेव्हा तुम्ही 3 संस्थांची मोठ बांधण्याचा प्रयत्न करताय तेव्हा त्याचा एक्सपान्स खूप मोठा आहे आणि तिथे असे जर काही प्रकार झाले तर काय होईल हे मी न सांगितलेलं बरं. त्यामुळे हे प्रकार करू नका. प्रक्रिया पूर्ण राबवा, सजगपणे राबवा. प्रक्रियेला वेळ लागला तरी चालेल, फक्त त्याचा
गाभा जो आहे तो समजून घ्या आणि तो हेकायचा जो तुम्ही त्या गोष्टीला लागला ना तर तो सोडू नका, तो प्रयत्न पूर्ण करा. प्रत्येक टप्प्याला ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या पूर्ण करा, एवढंच सांगा. एखादी बिल्डिंग म्हणाली आम्हाला PMC नकोच आहे, तर आमची जर कमिटी आहे की त्याच्याला PMC करायची तर आम्ही पुढे जाऊ शकतो. आणि एकाच बिल्डिंगला तुम्ही मगाशी जसं कॅल्क्युलेशन केलं इंटू मल्टिप्लाय FSI, तर तो FSI एरिया आम्हाला द्यायचा. जर एकच बिल्डिंग केली तर आणि 3 बिल्डिंग केली तर बेनिफिट मिळेल नक्की, तर किती फरक पडेल? बघा, पहिली गोष्ट जेव्हा आपण 3 सोसायट्यांचा एकत्रित पुनर्विकास करतो, मला फार टेक्निकल डिटेल्स माहिती नाही म्हणून त्याच्यावर जात नाही मी, पण काय प्लसेस आणि काय मायनसेस एवढं सांगतो. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, तुम्हाला जी काय ऑफर डेव्हलपर देणार एकत्रित पुनर्विकासासाठी ती शेवटी तुमच्या भूखंडातून तयार होणारं एकूण क्षेत्रफळ जे आहे त्याच्या बेसिसवरच मिळणार आहे. विषय लक्षात घ्या, 3 भूखंड आहेत. 3 भूखंड वेगवेगळ्या एरियाचे आहेत, त्याच्यामध्ये असणारे मेंबर्स कमी जास्त असतील, त्याला जे काही म्हाडाला ड्यूज भरायचे ते कमी जास्त असतील, प्रत्येक भूखंडाचे त्याचे काही इश्यूज असतील ते कमी अधिक प्रमाणात वेगवेगळे असतील. त्याच्यामुळे तुम्हाला मिळणारी ऑफर टेक्निकल ऑफर म्हणजे तुम्हाला मिळणारा एरिया रेंज सेम असेल सगळ्यांना, कॉर्पस हा दुसरा भाग ह्या सेम म्हणजे तुमच्या भूखंडाच्या अनुषंगाने असणार आहे. एकत्रीकरणाने काय फायदा होईल? एकत्रीकरणाने तुम्हाला सुटसुटीत प्लॅनिंग मिळेल. एक भाग हा म्हाडाचा लेआउट आहे, ह्या म्हाडाच्या लेआउटमध्ये हा रस्ता चाललाय आणि रस्त्याच्या बाजूला तुमच्या 3 इमारती आहेत. हा रस्ता केवळ ह्या इमारतींना केटर करतो. जर तुम्ही एकत्र याल तेव्हा ह्या रस्त्याचा बेनिफिट तुम्ही मिळवू शकता म्हाडाकडून. हा तुमचा फायदा आहे जो तुम्हाला इक्वल डिस्ट्रीब्युशनला घेता येईल. एक लक्षात घ्या, तुमच्यात एक LIG संस्था, एक MIG संस्था, एक HIG संस्था आहे. प्रोरेटा FSI हा फक्त LIG MIG ला मिळतो, तो HIG ला नाही मिळत. त्यांचं वर्किंग वेगळं होतं, परंतु एकत्रीकरण करत असताना त्यांना ह्या एकत्रीकरणामुळे म्हाडाचे इतर जे काही फुटकळ भूखंड आहे तिथे त्याचा बेनिफिट त्यांना मिळू शकतो. त्याच्यामुळे त्यांचंही कार्य अजून सुलभ होईल. ज्या कॉमन ॲम्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये पार्किंग आहे, ज्याच्यामध्ये चांगल्या ओपन स्पेसेस आहेत, ज्याच्यामध्ये चांगले गार्डन एरियाज आहेत, ज्या कॉमन ॲम्युनिटीज आहेत ते अधिक चांगल्या पद्धतीने आपण मिळवू शकतो. एकत्रीकरणामुळे दुसऱ्या भूखंडाचा FSI मला नाही मिळणार आहे, मला माझ्या भूखंडाचा जो काही FSI जनरेट होणार त्याच्या बेसिसवरच ऑफर मिळणार. टेक्निकल ऑफर ही माझ्या भूखंडावर जे काही कॅल्क्युलेशन असेल त्याच्याप्रमाणे येणार, पण कॉमन सुविधा ज्या आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने मिळवू शकतो. हा एकत्रीकरणाचा फायदा असेल. सरांचा जो प्रश्न होता की एका संस्थेने ठरवलं की मला PMC नको, बघा PMC नको ह्याच्यापेक्षा सुद्धा तो का हवा हे समजून घेणं आवश्यक आहे. ते जर समजण्याच्या पलीकडे असतील तर तो शेवटी त्यांचा लुकआउट आहे. तेव्हा इतर 2 संस्थांनी हा विचार करायचा आहे की आपण काय निर्णय घ्यायचा. कारण बघा 3 संस्थांचं एकत्रीकरण तुम्ही ठरवल्यामुळे जसं होणार आहे तसं 3 संस्थांनी एकच विकासक निवडला तर ते होणार आहे, नाहीतर नाही होणार. असं धरून चाला की 3 संस्थांनी वेगवेगळा विकासक निवडला तर ते होणार आहे का पुनर्विकास? नाही होणार. पुनर्विकास होईल पण एकत्रीकरण नाही होणार. त्याच्यामुळे 2 गोष्टी आवश्यक. एक तर तुम्ही एकत्र येण्याची तुमची इच्छा आणि मग तुम्ही एकत्र येत असताना एकत्रित विकासक 3 संस्थांनी निवडून देणं हा दुसरा विषय. आणि ह्या गोष्टी होण्यासाठी जे काही टेक्निकल गोष्टी आहेत ते PMCच तुम्हाला सांगू शकतो. त्यामुळे एक संस्था जर ते नाकारत असेल तर त्यांना ते नकार होकारात कसा बदलायचा ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. PMC का नको? त्याला काहीतरी स्पेसिफिक रिझन असेल, त्याचं जर आपण निर्मूलन करू शकलो, त्याला जर काही सोल्युशन देऊ शकलो तर नक्की चांगलं होईल. पण विदाउट PMC निदान तुमच्या इकडे, कारण 3 वेगवेगळ्या संस्था टाईप आहेत त्याच्यामुळे तुम्हाला PMC लागणारच लागणार हे 100% सांगतो. अजून काय सर? आपल्याला बघा प्रोरेटा जो आहे ना, ह्या प्रोरेटामध्ये ह्या फुटकळ भूखंडाचा एरिया असतो, गार्डनचा एरिया असतो, रस्त्याचा एरिया सम्मिलित नसतो. आता हा जो रस्ता जर उद्या विलीन झाला, 3 संस्था एकत्र आल्या तर तो 3 संस्थांच्या माध्यमातून जी काही एकच एक संस्था बनेल ती आयदर
विलीनीकरणाने म्हणजे मर्जरने बनेल किंवा डिझोल्युशन रेझोल्युशनने बनेल, कुठल्याही पद्धतीने बनेल. जी इथे काय नवीन संस्था आहे त्या संस्थेला तो पूर्ण मिळणार आहे आणि त्याचा 3 FSI आपल्याला मिळेल. त्यामुळे तो फरक पडेल आणि 3 FSI नुसता मिळून थांबत नाही, त्याचा परत प्रोरेटा फंजिबल FSI आपल्याला मिळेल. त्याचा आपल्याला बाकी प्रोरेटासाठी बेनिफिट नाही, पण आपल्याला FSIचा बेनिफिट आहे, कारण जो म्हाडाच्या अखत्यारीत असलेला रस्ता आहे. अजूनही हा रस्ता कुठेही दुसऱ्या इमारतींना केटर होत नाही. हा लेआउट रोड आहे. हा रोड कुठच्याही BMC रोडमध्ये मर्ज होत नाही किंवा ह्याला DP लेआउटमध्ये हा रोड नाही. हा म्हाडा लेआउटचा रोड आहे, म्हणून आपल्याला बेनिफिट घेता येईल याचा. जर उद्या तो संस्था ह्या तिन्ही एकत्रीकरण नाही झालं, 2च संस्था आल्या, लगतच्या 2 संस्था आल्या, अलीकडच्या पलीकडच्या नाही आल्या, अलीकडच्या पलीकडच्या आल्या तरी फायदा नाही, लगतच्या 2 आला तर 2 भूखंड फक्त एकत्र होतील, रस्ता आहे तसाच राहील आणि पुढचा पुनर्विकास तुम्हाला करावा लागेल. म्हणजे हा कॉल आहे ना सर, हे मॅथमॅटिक्स जोपर्यंत समोर येत नाही ना तोपर्यंत कुठचीच संस्था घेऊ शकणार नाही. रस्ता म्हणजे तिन्ही संस्था एकत्र आल्या आणि रस्त्याचा भूखंड त्यात ॲड झाल्यानंतर त्याचा कॉमन बेनिफिट इन टर्म्स ऑफ एरिया आपल्याला काय मिळेल हे जेव्हा सभासदांच्या लक्षात येईल ना, त्यावेळी ते माझ्या मते चांगल्या पद्धतीने बाहेर येईल आणि लोक त्याला सहकार्य करतील. पण ही गोष्ट आधी होणं आवश्यक आहे. म्हणजे जर मी सिंगल स्टँड अलोन बिल्डिंग म्हणजे माझी संस्था आणि मी एवढं गेलो तर काय होतं, 2 संस्था बाजूबाजूच्या एकत्र आल्या तर काय होईल आणि तिन्ही संस्था एकत्र आल्या तर काय होईल, असे 3 रिपोर्ट जेव्हा तुमच्या समोर येतील तेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल सर. कारण त्यावेळी ना नंबर्स तुमच्या समोर असतील. ऑप्शन ए मला 10% मिळतो, ऑप्शन बी मला 20% मिळतो, ऑप्शन सी मला 22-25% मिळतो. जे काय मी एक ढोळमानाने सांगतो, हे जेव्हा लोकांना कळेल ना तेव्हा त्यांची मानसिकता तयार होईल. तोपर्यंत ती मानसिकता तयार होणार. कारण ना आत्ता आपल्याला माहिती नाही रस्त्याचं क्षेत्र किती, याच्यामधून काय FSI जनरेट होणार आहे, या लेआउटमधले टोटल नंबर ऑफ मेंबर्स किती, तर उद्या डिस्ट्रीब्युशन करायचं नो डाऊट ह्याचा खर्च म्हणजे विलिनीकरणाचा खर्च जर घेणारा कोणीतरी विकासक करणार आहे तो त्याचा बेनिफिट घेणार. तो असं म्हणेल की मी खर्च वर झाल्यानंतर जो काही मला FSI मिळतोय तो मी 50-50 शेअर करतो. मग त्या 50% मधून मला काय मिळणार, म्हणजे संस्थेला प्रत्येक सभासदाला काय मिळणार. इन शॉर्ट या रस्त्याचा प्रोरेटा हा आपल्याला मिळेल, भाडाकडून नाही मिळणार, विकासकाकडून मिळेल. हा बेनिफिट वर्कआउट करण्यासाठी त्याचा एरिया किती, त्याला लागणारा विलिनीकरणाचा खर्च किती, तो खर्च वजा झाल्यानंतर त्याच्यातून जो काही FSI मिळणार तो काय पद्धतीने विकासक आणि संस्था यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होईल. जो काही संस्थेचा कॉम्पोनंट असेल त्या संस्था आपण 3 म्हणूया, आपण त्या 3 जणांमध्ये तो कसा डिस्ट्रीब्यूट होईल ह्याच्या X नंबर येईल. तो कदाचित 2 स्क्वेअर मीटर असेल किंवा 20 स्क्वेअर मीटर असेल, पण तो जेव्हा कळेल आपल्याला त्यावेळी आपण अधिक चांगल्या पद्धतीने ह्याच्यावर निर्णय घेऊ शकतो. पण एकत्रीकरण हे बाय इटसेल्फ तुम्हाला बेनिफिशियल असेल एवढं मी सांगू शकतो. हा जसा रस्ता कॉमन आहे तसंच हा इथे एक समोर प्लॉट आहे तो साधारण 700 मीटरचा आहे. कारण तो आमचा प्लॉट जो होता तो मुळात 4000 मीटरपेक्षा अधिक असल्यामुळे त्याचं 15% RG काढून तो हे RG म्हणून ठेवलेला आहे. बरोबर. तर त्याचा लाभ आम्हाला मिळू शकतो. तो जर फुटकळ भूखंड आहे तिथे 700 स्क्वेअर मीटर म्हणजे फुटकळ होत नाही. 200 स्क्वेअर मीटर पर्यंत जर भूखंड असेल त्याला फुटकळ म्हटला जातो. तर त्याचा आपल्याला त्याची मागणी करावी लागेल. आता त्या प्लॉटचं स्टेटस काय, म्हणजे हा तुमच्या 3 संस्थांपुरता ठेवला गेलेला जर गार्डनचा भूखंड असेल, रेक्रिएशन ग्राउंड तेव्हा RG होता जुन्या लेआउटला, तर तो 3 संस्थांपुरताच असेल तर त्याची मागणी तुम्ही करू शकता. पण तो भूखंड म्हणजे त्याचा जो काही क्षेत्रफळ आहे किंवा आता नवीन DCPR प्रमाणे 4000 स्क्वेअर मीटरच्या प्लॉटला आपल्याला 10% RG सोडावा लागतो. टोटल 15%, त्याच्यामधला 7.5% जमिनीवर आणि 7.5% आपण इतरत्र कुठे देऊ शकतो. या नॉर्म्समध्ये बसवून आपल्याला त्याचा बेनिफिट घेता येईल. त्याचा 3 FSI आपल्याला 100% नाही मिळणार. त्याचा बेसिक FSI जर म्हाडाने तो आपल्याला वितरित केला, परमिशन दिली तर त्याचा बेनिफिट आपण घेऊ शकतो सर. पण त्याच्या बियॉन्ड काही नाही. म्हणजे 700 स्क्वेअर मीटर जर आपला RG आहे, लेआउट RG आहे, तो इतर कुठल्याही संस्थेला केटर करत नाही, त्या इतर कुठल्याही संस्थेचा त्याच्यावर अधिकार नाही, तर त्या केसमध्ये आपण तो प्लॉट म्हाडाकडून मागू शकतो. हा लेआउट पूर्ण रिडिझाईन होईल, पण तो भूखंड कुठे ना कुठे आपल्याला सोडावाच लागेल आणि त्याचा जो काही 1 FSIचा बेनिफिट आहे तो आपण अवेल करू शकतो. 3 FSI मिळणार नाही. जसा रोडचा 3 मिळेल तसा त्याचा 3 FSI आपल्याला मिळणार नाही. त्याच्या नावावर झालेले नाहीयेत, त्यामुळे काही अडचणी येऊ शकतात.
त्यामुळे फार काही अडचणी येणार नाही. नो डाऊट ते करून घेतले तर चांगले आहेत, पण तो कसा माहिती आहे, व्यक्तिशः करायचा विषय. म्हणजे काही याच्यामध्ये डिसीज केसेस असतील, म्हणजे घराचे मूळ मालक हयात नाही, त्याच्यामुळे काही इश्यूज असतील, काही ठिकाणी डिस्प्यूट असेल, काही ठिकाणी अदर काही मॅटर असतील आणि त्याच्यामुळे तो रखडलेला असेल, तर ते ॲमिकेबल सोल्युशन मिळत असेल तर ते नक्की करून घ्या. जर ते नाही झालं तर फायदा नाही, पण नुकसान एवढंच होतं की तुम्ही पुढच्या प्रक्रियेमध्ये सम्मिलित होत नाही, हा विषय समजून घ्या. कारण सभासदच नाही बेसिकली. जर तुम्ही सभासद नाही तर तुम्ही पुढच्या प्रक्रियेत येणार. हां, रिडेव्हलपमेंट कमिटीवर राहून तुम्हाला निर्णय नाही घेता येणार. निर्णय प्रक्रियेत सम्मिलित होण्यासाठी सभासद पाहिजे. जो कुठचा निर्णय आहे तो विशेष सर्वसाधारण सभेत घेतला जाणार आहे आणि ती सभा फक्त सभासदच अटेंड करू शकतो. तिथे नॉन मेंबर चालत नाही. मग आपण आपल्या अधिकारांवर गदा आणतो. म्हणून ते सोल्युशन मिळत असेल तर ते करून घ्या. एक, जेव्हा तुम्ही आता कन्व्हेन्सला जाल तेव्हा तुम्हाला फायनल मेंबर लिस्ट देणं आवश्यक आहे. जर असं एखादं पेंडिंग केस असेल जिथे डिस्प्यूट आहे किंवा डिसीज आहे, तर त्या केसमध्ये मूळ मालक जो असतो त्याच्याच नावाने ते कंटिन्यू होतं. म्हाडा त्याचा कार्यभार उडकून टाकतो. म्हाडा ते बघत बसत नाही, तुमच्या डिस्प्यूट केसेस वगैरे सॉल्व्ह करत बसत नाही, पण नंतर हे तुम्हाला तापदायक होणार. त्यापेक्षा जर आता त्याचं सोल्युशन निघत असेल, लिगली ते काढून घ्या. कारण निर्णय प्रक्रियेत सम्मिलित होण्यासाठी तुम्ही सभासद असणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे ते सोल्युशन काढून घ्या. हां, आता काही गोष्टी आपल्या बियॉन्ड कंट्रोल असतात, काही कोर्ट मॅटर्स चालू असतील, काय असतील, तर मात्र ते तसंच पेंडिंग आहे. पण त्याच्यामुळे पुनर्विकासाला बाधा नाही, कारण तुम्ही अनेक सभासदांपैकी एक आहात. करेक्ट. आपल्याला प्रणाली काय सांगते की मला 51% सभासदांची मंजुरी पाहिजे. सभेला 2/3 मेंबर म्हणजे 75% मेंबर हजर पाहिजेत आणि एकूण गणसंख्येच्या म्हणजे एकूण सभासद संख्येच्या 51%. म्हणजे जर 80 सभासद असतील तर मला 42-43 जणांची संमती कुठल्याही निर्णयाला भरपूर आहे. मला गरज नाही त्याच्या बियॉन्ड. पण विषय असा लक्षात घ्या की मेजॉरिटी किंवा बहुमताने ठराव पास होणं हे पुढच्या सुलभ कारवाईसाठी चांगलं असतं. म्हणून प्रत्येकाने जर आपला जो काही इश्यू आहे फ्लॅटचा, ओनरशिपचा, तर तो प्रॉपर लिगल कन्सल्टेशन करा, त्याला सोल्युशन आणा आणि सभासद बनण्याचा प्रयत्न करा. निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे, तर माझ्या मते चांगल्या पद्धतीने काम होईल. कारण बऱ्याचदा मग काय होतं, विकासक निवडला जातो, जो कोणी इथे राहतोय सभासद त्याला रेंट दिला जातो, कॉर्पस संस्थेमध्ये डिपॉझिट केला जातो, तो कोणालाही मिळत नाही जोपर्यंत त्या पर्टिक्युलर सदनिकेचा जो काही निर्णय आहे तो लागत नाही तोपर्यंत. ह्या प्रक्रियेमध्ये समजा तुमचा प्रकल्प 3 वर्षाचा आहे, 3 वर्षामध्ये तो निर्णय नाही लागला तर ती सदनिका तयार करून त्याचा ताबा संस्थेला दिला जातो. ती त्याचा ताबा त्या सभासदाला दिला जात नाही. मग फायदा काय? त्यापेक्षा जे काय आहे ते बसा, सोडवा, त्याला मार्ग काढा. लिगल जर पॉसिबल असेल तर लिगली त्या सगळ्या गोष्टी करून घ्या आणि निर्णय प्रक्रियेत सम्मिलित व्हा, जेणेकरून ज्या काही पुनर्विकासाच्या सुविधा आहेत त्या तुम्हाला मिळू शकतील. ते आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि सगळ्या आपल्या शंकांचं निरसन झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं आपण आजचा समारंभ इथे उरकून घेऊया. पण तत्पूर्वी साहेबांचा आभार मानण्यासाठी मी साने काकींना इथे आमंत्रित करते पुष्पगुच्छ देण्यासाठी. तुम्ही एकतर वेळात वेळ काढून आमच्या इथं आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं. मला वाटतं बऱ्यापैकी शंकेचं निरसन झालेलं आहे. ते तसं झालं असेल तर अरे खरंच याची मला व्याप्ती बरं आहे ना वाटेल. साहेब. खरंच आभार प्रदर्शन वगैरे हा प्रकार नको, नो फॉर्मॅलिटीज. बघा कसं असतं माहिती आहे, आज 23 वर्ष ह्या प्रक्रियेत आहे. मग अशी थोडक्यात सांगताना सांगितलं की मी जे कॉलेजला टीचिंग फॅकल्टी म्हणून आहे, शिक्षक आहे. शिक्षकाला बोलायची आवड असते, उगाचच आपलं ज्ञान पाजळायची जास्त खाज असते, त्या खाजेपोटी असेल. पण मी आलोय ना, ते जे काही म्हणजे थोडंफार आहे नॉलेज. मी असं नाही म्हणत की मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट 100% आणि ती त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे. पण जे काय आहे, जे अनुभवातून आलंय, आज 23 वर्ष 24 वर्षाच्या प्रॅक्टिसमधून आले, ते तुम्हाला देण्याचा फक्त प्रयत्न केला. यात कुठचाही आव नाही, आविर्भाव नाही. विषय एवढाच आहे, जे माझ्यापर्यंत आहे ते जर तुम्हाला मिळालं आणि त्याचा तुम्हाला काही खरंच फायदा झाला तर त्यात
मला सगळं मिळालं असं मी समजतो. ह्या प्रक्रियेशी कुठेतरी मी जोडला गेलो, एवढं एक आनंद आहे. परत एकदा सांगतो की मगाशी बोललो की अजूनही तुम्हाला काय हवं असेल, म्हणजे आता वेळ बराच झालाय, पण परत बोलवा, आपण परत बसू. संपूर्ण म्हणजे तुमचं माइंड जेव्हा क्लिअर होईल तेव्हा ना त्या क्लिअर माइंडने ह्या प्रक्रियेत उतरा. मी महिंद्रा अँड महिंद्राचं उदाहरण तुम्हाला देईन. 11 वर्ष झाली, 11 वर्ष म्हणजे विकासक येतो, नियुक्त होतो आणि विरोध तयार होतो, हेच चालू होतं. जेव्हा आम्ही रिइलेक्शन झालं, इलेक्शनमध्ये एक सक्षम समिती आम्ही आणली, कार्यप्रणाली आधीच ठरवली काय पद्धतीने काम व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीने केलं, तरी सुद्धा विकासक निवडीला आम्हाला 3 वर्ष लागली. पण तो जो कोणी विकासक आला तो चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि त्याने ते प्रूव्ह केलं. पण हे का झालं माहितीये, पहिल्या 8 वर्षांचा एवढा वाईट अनुभव आमच्याकडे होता की आम्हाला हे पूर्ण कळून चुकलं होतं. अरे हे असे असे इश्यूज आहेत, हे आधी टॅकल व्हायला पाहिजे. मी ही स्टेप घेतल्यानंतर मला माहिती आहे मागून कोणीतरी बॅकस्टॅपिंग करणार आहे आणि ते काय करणार आहे, कोण करणार आहे, हे आम्हाला माहिती होतं. ते अनुभवातून आम्ही शिकलो होतो आणि ते आम्ही अवॉइड करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात आम्ही चांगल्या पद्धतीने पुढे आलो. बघा, आपलं हे जे फील्ड आहे ना, ह्याच्यामध्ये पॉलिटिकल पासून सगळे फॅकल्टीज येतात. पण एक लक्षात घ्या, घर तुमचं आहे. उगाच कोणाला जास्त इंटरफेअर करायला देऊ नका. तुमच्या हक्कांवर कोणीतरी बाधा आणेल असं कुठचंही कृत्य करायची कोणालाही संधी देऊ नका, जेणेकरून तुमचा प्रकल्प होणारा विलंबित होईल किंवा होणार पण नाही. हे माझ्या अनुभवातून मी सांगतो. मी कोणाच एका ह्याच्यावर ॲलिगेशन नाही करते, पण हा माझा अनुभव आहे. या लोकांना, या व्याधींना दूर ठेवा. तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या स्वतःच्या हितासाठी, तुमचे जे काही इतर सहसभासद आहेत त्यांच्या हितासाठी काम करा. यश नक्की मिळेल. थँक्यू. उत्तम धन्यवाद आपण मानूया. आपण इथे आपले आलेले मालक होते त्यांचे, त्याने आपल्याला खूपच छानपैकी मार्गदर्शन केलेलं आहे असं मला वाटतं. आणि हे मार्गदर्शन सर्वांना मला वाटतं की कळून कळालेलं आहे. आणि याच्यात आणि काही जर आपल्याला नंतर काही प्रश्न उपस्थित झाले तर आपण येणार, ठीक आहे, आम्ही तुमच्या वतीने तर आपण देऊ शकते असं. आणि आज खरं म्हणजे चांगला दिवस आहे. 77वा आपला स्वातंत्र्य दिनाचा महोत्सव म्हणजे खूप चांगला दिवस आहे. आणि ऑगस्ट महिन्यात बरेच जणांचे जन्म असतात असं पण आठवतं आहे मला. बऱ्याच जणांचे जन्म ऑगस्ट महिन्यात, जूनमध्ये असे असतात. आणि आज आपल्याला जे काय बहुमूल्य तुम्ही मार्गदर्शन केलं आहे त्याला तोड नाही आहे. आणि असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहा सगळ्यांना आणि करत राहा. आणि हे पुष्पगुच्छ तिन्ही इमारती मिळून आपण त्यांना देत आहोत, अर्पण करत आहोत. महिलांच्या वतीने सांगते की म्हणजे सक्सेसफुल झालेला आहे. तरी जसं साने काकी म्हणाल्या की अजूनही काही आपल्या शंका असतील तर आपण वालावलकर साहेबांना नक्कीच बोलवूयात. हो, आणि अशी त्यांनी सुद्धा ग्वाही दिली आपल्याला. आणि बरं, आणखी आता हा तर आपला कार्यक्रम संपलाय. बाहेर आहे ना एक टप्परवेअरच्या ज्या महिला आल्यात काही त्यांची मटेरियल्स घेऊन, तर महिलांनी जर तिथे जाऊन तिथं भेट दिली ना तर फार बरं होईल. आणि इथं मी हा कार्यक्रम संपला असं हे करते, घोषित करते. सगळ्यांचे आभार माना. सगळ्यांचे आभार माना. सगळ्यांचे आभार माना. आभार नाही माना. दुसरं कोणाला तरी सांगा.